We welcome all our online viewers who are watching us across the globe and people who are seated here for our Monday discipleship meeting in the glorious and matchless name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आज सर्वजण जे आम्हाला ऑनलाईन पाहत आज संपूर्ण जगभरातून आणि आज सर्वजण जे देवाच्या मंदिरामध्ये एकत्र जमा झाले आहेत तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. Beloved people, Bible says in Psalms 19:7, God instructions are perfect and it refreshes our souls. परमेश्वराचं वचन परमेश्वराची मसलत परिपूर्ण आहे त्यामुळे आपल्या जीवाला ताजेपणा मिळतो असं देवाचं वचन स्तोत्रसंहिता 19:7 मध्ये लिहिलं आहे. Be sure today God refresh your soul through man of God and woman of God. आज देवाच्या वचनाद्वारे देवाच्या अभिषिक्त दास व दासी याच्याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवाला ताजतवाना करणार आहे. So let's put our hands together and welcome man of God and woman of God with a mighty round of applause. जोरात टाळ्या वाजून देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good evening to all of you. सर्वांना व्हेरी गुड इव्हनिंग. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see something new. आज काहीतरी नवीन घेणार आहोत आपण. And I pray that God may touch your heart आणि माझी अशी प्रार्थना आहे की देवाने यातून तुमच्या हृदयाला स्पर्श करावा and revive you आणि तुम्हाला सजीव करावं and bless you. आणि तुम्हाला आशीर्वादित करावं. Amen. आमेन. Expend your energy on the right things. तुमची ऊर्जा किंवा शक्ती योग्य गोष्टींवरती खर्ची पाडा. Expend your energy on the right things. तुमची ऊर्जा किंवा शक्ती योग्य गोष्टींवर खर्ची पाडा किंवा वापरा. What is the best way to keep our personal energy levels high each day? व्यक्तिगत रीतीनं आपल्यातली जी काही ऊर्जा आणि शक्ती असते तिचं स्तर अगदी व्यवस्थित आणि उंच ठेवण्यामागे काय करावं लागतं? What are some mental, physical and social secrets काय अशी काही मानसिक म्हणा किंवा भौतिक म्हणा अशी रहस्य असतात जी पाळावी लागतात? that we see in certain people that they have limitless energy each day and they do so much. की काही लोकांकडे बघितल्यानंतर आपल्याला कळून येतं की ह्या माणसांमध्ये किती ऊर्जा किती शक्ती आहे आणि दर दिवसाला हे लोक किती सारं करतात तर कुठून यांना ही सगळी ताकद आणि शक्ती मिळते? While on the other hand we see some people they seem to have no energy at all. आणि दुसऱ्या हाताला आपल्याला अशी सुद्धा काही माणसं दिसतात की ज्यांना बघून आपल्याला कळतं की ह्यांच्यामध्ये काहीच ऊर्जा नाही शक्ती नाही. Even for little things they seem to be very tired. आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना थकवा येतो. They seem to give up. आणि हार मानायला लागतात ते लोक. लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा अशी काही माणसं दिसतात They have no strength. त्यांच्यामध्ये शक्ती उरलेली नसते. They lose their joy. मग त्यांच्यातला आनंद गेलेला असतो. I mean even after being a Christian you don't see much of the smile that are expected from a Christian. आणि ख्रिस्ती झाल्यानंतर सुद्धा अनेक ख्रिश्चन माणसांकडनं ज्या हास्याची अपेक्षा असते ते हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतच नाही. Why is this so? असं का असतं की काही माणसं फार ऊर्जेनं भरलेली दिसतात, काही अगदी ढेपाळल्यासारखी दिसतात? असं का? I mean we are all going through some time or the other some kind of troubles in आणि life. अर्थातच प्रत्येक जण आपापल्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या चढ उतारातनं जातच असतो. त्यालाच आयुष्य असे नाव. Life is full of challenges. आणि आयुष्य माणसाचं अनेक पद्धतीच्या आव्हानांनी भरलेलं असतं. Troubles may differ आणि त्रास वेगवेगळे असू शकतात. but each one of us is going through some sort of the trouble or the other. पण आपल्यातला प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या त्रासातनं जरूर जात असतो आपल्या जीवनात. Yet some have so much energy to face those challenges. तरी सुद्धा काही लोकांमध्ये त्या सगळ्या आलेल्या आव्हानांना तोंड द्यायला इतकी सारी शक्ती आणि इतकी सारी ऊर्जा आपल्याला दिसते की आपण म्हणतो की हे कुठून येतं यांच्यात? So firstly, you need to have daily communion with God. तर प्रथम तर तुम्ही देवाशी रोज संभाषण साधलं पाहिजे. Daily communion with God. तुम्ही रोज देवाशी सहभागिता किंवा संभाषण साधलं पाहिजे. Never miss one day. आणि एकही दिवस त्याच्यात चुकवायचा नाही. Amen. आमेन. I'm speaking through experience. मी अनुभवातनं तुम्हाला सांगतो, ही माझी अनुभवांची शिदोरी आहे. And that is the first way to have energy. आणि ही पहिली रीत आहे ज्या रीतीनं आपल्याला अशी स्फूर्ती आणि ऊर्जा किंवा शक्ती मिळू शकते. I'm speaking about spiritual energy. आणि मी आध्यात्मिक ऊर्जेविषयी स्फूर्तीविषयी बोलत आहे. Because there are all kinds of energy out in the world. कारण जगामध्ये तसं तर अनेक पद्धतीच्या ऊर्जा शक्ती वगैरे आहेत किंवा असतात. And we are going to study about it. त्याचाही अभ्यास आपण नंतर करू. But the first way is to have spiritual energy. पण पहिला मार्ग, पहिली रीत आपल्याला आध्यात्मिक स्फूर्ती ऊर्जा मिळवून घ्यायची असेल तर ही That is the spiritual energy.
म्हणजे आध्यात्मिक ऊर्जा प्रथमतः आपल्याला हवी, बाकी जगातलं जे आहे ते नंतर आपण बघू. Because through the spiritual energy, you can face every difficult challenges in life. का आध्यात्मिक ऊर्जा आणि शक्ती जी काय आपल्याला प्राप्त होईल त्याच्यामधून आपण आयुष्यात येणाऱ्या सगळ्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज होऊ. Living in close contact with God. म्हणजे याचा अर्थ देवाच्या समीप जाऊन जगणे, देवाजवळ जाऊन जगणे, Reading the Bible every day. बायबल रोज वाचणे And praying. आणि प्रार्थना करणे. And these things are the best ways to keep your personal energy levels high each day. या ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी तुम्हाला रोज सहाय्य करतील आध्यात्मिक रीतीनं तुमची ऊर्जा रोज वाढवायला. Amen. आमेन. And you need to submit to the present moment आणि सध्याचा जो काही क्षण आहे त्याला तुम्ही अधीन जायचं. without keeping the memories of the past. म्हणजे काय, आलेल्या क्षणाला अधीन जायचं, भूतकाळात जे काही घडलं असेल त्याची आठवण न करता. Because कारण if you concentrate on the past, तुम्ही जर भूतकाळाचाच विचार करत राहिला it can drain your energy. तर त्यातनं तुमची सगळी ऊर्जा आणि स्फूर्ती शक्ती निघून जाऊ शकते. So forget the past, तर भूतकाळ विसरून जायचा, live in the present, वर्तमान काळात जगायचं don't worry of the future. आणि भविष्याची काळजी करायची नाही. Forget the past, भूतकाळ विसरायचा, live in the present, वर्तमान काळात जगायचं don't worry about the आणि future. भविष्याची काळजी करायची नाही. In this way, अशा रीतीनं you can sustain the spiritual energy. तुम्हाला तुमची आध्यात्मिक ऊर्जा किंवा स्फूर्ती शक्ती सांभाळून ठेवता येईल. Because every day you need a certain amount of energy. कारण दर दिवशी आयुष्य जगत असताना काही ना काही प्रमाणात आपल्याला त्या ऊर्जेची शक्तीची गरज पडते. And if you don't get that energy, आणि ती स्फूर्ती ऊर्जा शक्ती जर आपल्याला मिळाली it will नाही be very tough for you to move forward every day. मग तुला अवघड जाईल दर दिवसाला पुढे जाणं. Amen. जमणार नाही, मग अवघड जाईल. And so that is a very important aspect if you want to make great progress in life. तर आयुष्यामध्ये जर तुम्हाला महान रीतीनं प्रगती करायची असेल तर त्याच्या मागचा हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. And many times people expend their energies very quickly. आणि अनेक वेळा माणसं काय करतात, आपल्यात असलेली ऊर्जा स्फूर्ती शक्ती सगळी पटकन खर्ची पाडतात, वापरून टाकतात. They can't even keep their energy levels without losing it for unwanted things. आणि नको असलेल्या गोष्टींमागे आपली ऊर्जा सगळी शक्ती ते लोक वापरून संपवून टाकतात. म्हणजे त्यांना ते कळत नाही. When you use your energy for unwanted things, नको असलेल्या गोष्टींच्या मागे जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा शक्ती खर्ची पाडाल it's a wasted energy. ती वाया गेलेली ऊर्जा आणि शक्ती आहे. It's a wasted energy. ती वाया गेलेली सगळी शक्ती स्फूर्ती ऊर्जा आहे. Amen. आमेन. त्या नको असलेल्या गोष्टींवरती एवढी शक्ती खर्ची पाडायची गरज नाही. Because you lose your energy if you don't do a few things. कारण की काही गोष्टी जर केल्या नाहीत तर आपल्यातली शक्ती ऊर्जा जाते. Amen. Amen. Certain things you need to be very clever. आणि काही गोष्टींमध्ये थोडंसं शहाणं राहायचं. Don't waste your energy on unnecessary things. आणि गरज नसलेल्या गोष्टींवरती तुम्ही तुमची शक्ती आणि ऊर्जा वापरू नका. Like जसं avoid to react with the people you are interacting. ज्या माणसांशी तुम्ही सहभागिता ठेवत आहात त्यांना प्रत्युत्तर देणं कधी कधी टाळा. Amen. Don't retaliate. प्रत्युत्तर करायची गरज नाही, वाद घालायची गरज नाही. Because if you retaliate, you are using up that energy कारण unnecessarily. वाद घालायला गेलं तर तुम्ही तुमच्यात असलेली स्फूर्ती आणि ऊर्जा उगीचच वाया घालताय. You could have used that energy to fight the devil. आणि ती ऊर्जा तुम्ही सैतानाशी लढायला वापरू शकत आहात. But you are using that energy to fight humans. पण ती शक्ती तुम्ही माणसांच्या विरोधामध्ये लढायला खर्ची पाडताय. Say. Because we wrestle not against flesh and blood, कारण की आपण रक्त मांसाविरुद्ध लढत नाहीये, but against principalities, powers, rulers, spiritual wickedness in high तर places. सत्ता सामर्थ्य अधिकार आणि उच्च स्थानांमधली अंधकाराची जी शक्ती आहे त्याच्या विरुद्ध आपला लढा आहे. So don't get angry. तर चिडू नका, If you रागे get भरू angry, नका. you are losing your energy. रागे भरू नका, चिडू नका. जर तुम्हाला राग आला तर त्याच्यामध्ये तुमची शक्ती खर्ची पडत आहे. And the devil wants you to lose that energy by making you angry. आणि सैतानाची इच्छाच आहे की तुमच्यात असलेली ती शक्ती ऊर्जा सगळी अशी खर्ची पडावी, तुम्हाला तो राग देऊन तो क्रोध देऊन. सैतानाची अशीच इच्छा असते. So don't lose your mind. तर आपण आपलं मानसिक संतुलन सोडायचं नाही. Nothing happens. असं रागे भरायचं नाही, पटपट पटपट असं चिडचिड नाही करायची. काय होत नाही. Amen. आमेन. काय होत नाही. These are some ways you can sustain your energy. या काही रीती आहेत ज्या रीतीनं तुम्ही तुमची ऊर्जा किंवा शक्ती सांभाळून जतन करून ठेवू शकता. And use your energy for the right things. आणि मग तुमच्यातली शक्ती तुम्ही योग्य गोष्टींसाठी वापरू शकता. Amen. आमेन.
If you are not working on important things आणि समजा तुम्ही महत्वाच्या गोष्टींवर काम करत नाही that आहात, Jesus told you, ज्या गोष्टी महत्वाच्या गोष्टी येशूंनी तुम्हाला करायला सांगितल्या त्या जर तुम्ही करत नाहीये, you are wasting your time, you are wasting your energy. तर मग अर्थातच तुम्ही तुमची वेळ, काळ, शक्ती सगळंच वाया घालवताय. You have to use your energy for the right things, for profitable things. आणि तुमच्यामध्ये असलेली सगळी ऊर्जा आणि शक्ती तुम्ही योग्य गोष्टींसाठी वापरा, ज्या गोष्टींमधनं लाभ आहे त्या गोष्टींसाठी वापरा. You need to expend your energy on the right things. आणि तुमची ऊर्जा, तुमची शक्ती तुम्ही योग्य गोष्टींवर वापरा. Because you have one life, कारण एकच आयुष्य आपल्याकडे आहे you have limited time, आणि त्या आयुष्यात, त्या जीवनात एक तर मर्यादित आयुष्य आहे, मर्यादित काळ आहे and you also have limited energy. आणि मर्यादित शक्ती आहे, मर्यादित आपल्यामध्ये ऊर्जा आहे. Every day a certain amount and supply of energy is given by God. आणि दर दिवसाला एक विशिष्ट प्रमाणामध्ये देव आपल्याला ऊर्जा शक्ती पुरवतो. If you use it on unnecessary things, आणि ती गरज नसलेल्या गोष्टींवर जर आपण वापरून टाकली, you will lack in using it for the right things. ती शक्ती जर देवाने आपल्याला दिलेली आपण गरज नसलेल्या गोष्टींवरती वापरली, जर योग्य वेळेला योग्य गोष्टींसाठी वापरायला लागणारी शक्ती आपल्यात राहणारच That's नाही. why many people cannot fight the devil without losing. आणि म्हणून तर अनेक लोकांना सैतानाशी लढा करता येत नाहीये, ते पराजयी होत आहेत. They cannot fight for the right things. आणि योग्य गोष्टींसाठी त्यांना लढता येत नाहीये, कारण की त्यांची ऊर्जा सगळी कुठल्या तरी उगीचच्या कारणांमध्ये खर्ची पडली ऑलरेडी. That is why म्हणून you need to make the right choices. तुम्ही ना एक every day. योग्य ते निवड, योग्य ती निवड, योग्य तो निर्णय रोज करा. You need to make the wise choices every day. आणि रोज हुशारीनं, शहाणपणानं आपले निर्णय घ्या, निवड करा. Store that energy. आणि ती ऊर्जा, ती शक्ती तुम्ही सांभाळून, साठवून ठेवा. You may not know when you need it. आणि तुम्हाला कळणार नाही की कधी तुम्हाला त्या शक्तीची गरज पडणार आहे. See? You need that enduring power. आणि तुमच्यामध्ये ते चिकाटीचं सामर्थ्य असायलाच पाहिजे. You need that overcoming आणि power. तुमच्यामध्ये मात करायचं ते सामर्थ्य असायलाच हवंय. There are greater challenges that can ruin you. का आयुष्यामध्ये पुढे जाऊन किंवा आयुष्यामध्ये कधी मोठी मोठी आव्हानं येऊ शकतात, ज्या आव्हानातनं तुमचा नाश होऊ And शकतो. only that energy can conquer those मग situations. त्या आलेल्या मोठ्या आव्हानांमध्ये जर आपल्यात ती ऊर्जा आणि शक्ती शाबूत असेल, तर मग आपल्याला लढा देऊन त्यावर विजय मिळू शकतो. Amen. Most people begin their day in a hurry, जास्तीत जास्त माणसं मात्र आपल्या दिवसाची सुरुवातच घाईनी करतात. rushing from one thing to the next. एकानंतर एक गोष्टी घाईनं त्यांच्या सुरू होतात. त्यांची सकाळच अशी होते. And they end up exhausted in the evening आणि time. मग संध्याकाळच्या समयी अगदी ते थकून गेलेले असतात, अगदी म्हणजे दमून गेलेले असतात. Even at times feeling that they haven't done much of anything. आणि कधी कधी तर त्यांना असंही वाटतं की नाही, मी फारसं काही केलंही नाहीये. And how the time went also I don't know. आणि वेळ कशी गेली मला कळलंही नाहीये. No fruits in my आणि life. त्यातनं फळ तर काही आलं नाही, सफळ झालो नाही, आणि तरी मला एवढा थकवा येतोय. Yes. See? If you have used that energy for the right purpose and you get tired, it is okay. ती शक्ती, ती ऊर्जा तुम्ही योग्य गोष्टींसाठी वापरली आणि त्यात तुम्ही दमलात, थकलात, तर ते ठीक आहे, आपण मानू. See? But if you are wasting that energy doing unnecessary things which are not giving any fruit to you, it's a waste. पण ती ऊर्जा आणि ती शक्ती जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टींवरती वापरत असाल, ज्यातनं काहीच आपल्याला सफलता मिळणार नाहीये, तर ते सगळं वाया जात आहे ना बेटा. See? In the house, घरात you know you have the light energy. तुम्हाला माहितीये की लाईटची ऊर्जा असते. You know when to put on the light, when to put off the light. आणि घरामध्ये आपल्याला माहिती असतं की दिवे लावायची वेळ कधीची असते, लाईट कधी लावायचा, कधी लाईट बंद करायचे. There are times in the daytime also you may need to put the light. कधी कधी दिवसा सुद्धा आपल्याला लाईट लावायची वेळ पडते. But you use it at discretion. पण आपण ते निर्णय बरोबर घेतो ना. We don't just put on the light and then go out. आपण सगळे दिवे दिवसा सुद्धा लावून असे बाहेर निघून जातो का? No, we know we have to pay the नाही. electric bill. आपल्याला माहिती असतं की आपल्याला विजेचं बिल भरायचं महिना अखेरीला. See? But you cannot say, I will not put on the fan at nights because I want to save energy. No, But it is an तुम्ही- important thing. You have to put the fan because it is hot. पण तुम्ही See? असं म्हणू शकत नाही की रात्रीचा मी पंखा लावणार नाही कारण की मग विजेचं बिल जास्त येईल. नाही, पंखा तर लावायला लागणार आहे रात्रीचा. You cannot say, no, I will save energy from today from 7 to 10 o'clock in the night. I'm not going to put on the light. आणि तुम्ही असं पण म्हणू शकत नाही की रात्री संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मी घरात दिवे लावणार नाही कारण की मला वीज कपात करायची आहे. I mean, that is foolish, isn't it? तो मूर्खपणा आहे. ह्याला काही शहाणपण म्हणत नाही, हा मूर्खपणा आहे. But see, you use that energy in the right time for the right purpose. पण ती ऊर्जा, ती शक्ती तुम्ही योग्य वेळेला योग्य गोष्टींसाठी वापरा. And this is where more intentional use of energy comes into. आणि मग इथे ना अनेक वेळेला आपल्याला मुद्दामून त्या शक्तीचा
ऊर्जेचा वापर करायची पाळी येते. Amen. You Amen. need to know intentionally where I have to use my energy, where I should not use my आणि energy. मुद्दामून मग तिथे एक ठरवायची वेळ येते आपल्यासाठी की आपण ठरवायचं असतं मुद्दामून की माझ्यातली शक्ती मी कुठे वापरू, इथे वापरू का नको का. Some people go on fighting with their neighbor so much, they are so drained and then they sleep off. काही माणसं आपल्या शेजाऱ्यांशी इतकं भांडतात इतकं भांडतात इतकं भांडतात आणि त्याच्यामध्ये मग इतके दमतात की रात्री असे झोपून जातात. They are fighting and then they say, थांब एक मिनिट थोडा मला रेस्ट घेऊ द्या, हो. परत मी येतो आणि संध्याकाळी. अशांना भांडकुदळ म्हणतात. Why? I mean, so much of energy wasted. कशाला एवढी शक्ती वाया घालवली ते पण भांडायवर. I mean, and some people have no work, they love to fight, but you have so काही much work. लोकांना काही कामं नाही त्यांना भांडायला आवडतं. अरे पण तू त्यांच्यात काय करतोयस. Waste of energy. म्हणजे गेली ना तुझी सगळी ऊर्जा शक्ती वाया. एवढं सगळं प्रेयर करून अभिषेक दो सब आया दिया सब गया. And then you come at home, मग तुम्ही घरी येता and then you get angry on your wife or you आणि get मग angry on your चिडचिड. children. मग बळीचे बकरे बायको धर मुलं धर त्यांच्यावर चिड त्यांना राग. Because you have wasted the energy somewhere else. कारण कुठेतरी भांडून तू तुझ्यातली सगळी शक्ती ऊर्जा वापरून आला वाया घालून आला. And so you have here no energy to endure. आता हतबल झालाय अगदी दमल्यासारखा झालाय. घरात आल्यानंतर आता शक्ती ऊर्जा काही राहिलेली नाहीये. मग बायकोवर चिडा मुलांवर चिडा मालकी हक्क आहे. Amen. So we are not necessarily talking about more, we are talking about simplifying and focusing on the right things. तर जरा गोष्टी साध्या पद्धतीनं सोडवून लक्ष आपलं योग्य गोष्टींवर लावा असं मी What म्हणते. matters the most? की सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीनं फरक पडणार आहे त्या गोष्टीवरती लक्ष लावा. ज्यांनी फरकच पडणार नाहीये ते करून फायदा काय आहे. Amen. And focusing less on what doesn't matter or matters last. आणि ज्याने फरक पडणार नाहीये किंवा जी गोष्ट एखादी अगदी शेवटाला गेल्यानंतर त्या गोष्टीने फरक पडणार आहे असा सगळा क्रम लावायचा. Some of the things you need to just overlook. आणि काही गोष्टींकडे ना असं दुर्लक्ष करायचं. कानात डोळा म्हणजे बघून सुद्धा न बघितल्यासारखे करणे. If you are tired preaching the gospel or praying for somebody, I can understand. बघा तुम्ही जर सुवार्ता गाजवून लोकांसाठी प्रार्थना करून दमलात तर मी एकदा समजून पण घेईन. Amen. हा But wasting that energy onto unnecessary things, पण तुझ्यातली The ती waste. सगळी शक्ती आणि ऊर्जा तू उगीचच्या गोष्टींवरती वाया घालवतोय ते सगळं वायाच गेलंय. we need to know we are born again. एक तर आपल्याला कळलं पाहिजे आपला नवीन जन्म झालेला आहे We are children of God with a purpose. आणि आपण देवाची मुलं आहोत की जी संकल्पानं जन्माला आलेली आहे. So focus your life on actual matters. तर तुमचं जे जीवन आहे ना त्या जीवनाचं लक्ष खऱ्या खुऱ्या गोष्टींवर केंद्रित करा. उगीचच्या भानगडींमध्ये पडू नका. And this is where intentional use of energy comes in. आणि मग इथे आपण मुद्दामून ठरवून आपली ऊर्जा शक्ती वापरत असतो. Amen. आमेन. I don't want to spend my energy doing things which are not important. मला नाही माझी ऊर्जा आणि शक्ती ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत त्या गोष्टींवर वापरायची. I will use the God-given energy for the right purposes. देवाने मला दिलेली ऊर्जा आणि शक्ती मी योग्य गोष्टींवरती वापरीन. Amen. आमेन. Beneficial for the kingdom of God, beneficial to God, beneficial for me, beneficial for you. आणि ज्यातनं देवाच्या राज्याचा फायदा होणार आहे ज्यातनं तुमचा फायदा होणार आहे माझा लाभ होणार आहे अशा गोष्टींवरती मी माझी ऊर्जा खर्ची पाडीन. Praise God. देवाला धन्यवाद. So, a few things to keep in mind. तर काही गोष्टी या विषयावर आपल्या मनात ठेवा. First, त्यात पहिली गोष्ट realize your choice. तुमची निवड जरा काय आहे ती बघा. Realize your choice. तुमची निवड तुम्हाला कळू दे. And the first step is in realizing you always have a choice. आणि पहिलं पाऊल म्हणजे तुम्ही जे निवडताय ते तुम्हाला कळलं पाहिजे. ती निवड तुमच्या हातात आहे. You always have a choice in what you spend your energy on. आणि तुम्ही तुमची ऊर्जा शक्ती कुठल्या गोष्टीवरती वापरणार आहात हे ठरवायचं. ही निवड करायची कुवत तुमच्या हातात आहे. How much you have to spend an energy for आणि a given situation. आलेल्या परिस्थितीवर मी किती शक्ती माझ्यातली खर्ची पाडायची ते पण तुझ्यावरच आहे. And how you go about with it. आणि आता हे सगळं तू कसं सांभाळणार आहेस आलेलं ते त्या आलेल्या प्रसंगाला तू ठरवायचं. So everything you do, तर जे काही तुम्ही करता everything you think or say आणि ज्या कशाचा तुम्ही विचार करता जे काही तुम्ही बोलता is an energy exchange you are choosing. ते सुद्धा सगळं तुम्ही ऊर्जा आणि शक्तीची अदलाबदल करून ठरवत असता की मी कशावरती किती काय बोलणार आहे. Sometimes we talk, it doesn't make any sense. कधी कधी आपण बोलतो ज्याला काय अर्थ नाही असं सगळं बोलतो. So much waste of talk. आणि इतक्या म्हणजे उगीचच वाया गेलेल्या गप्पा असतात. It doesn't
profit them, doesn't profit you, doesn't profit आणि anybody, only the त्यातनं devil. कुणालाच काही फायदा होत नाही, ऐकणाऱ्याला फायदा होत नाही, तुलाही फायदा होत नाही, एकाचाच फायदा त्याच्यात होतो, तो म्हणजे सैतान. So he's very happy. आणि मग सैतान खुश होतो ह्याच्यात. He has robbed your time, he has robbed your energy and got you nothing. कारण सैतानाने त्या परिस्थितीमध्ये तुमची वेळ चोरलेली असते, तुमची सगळी शक्ती त्या बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये त्यांनी खर्ची पाडून टाकलेली असते से- आणि त्यातनं सफलता काही नाही, तुम्ही दमून जाता. You wasted your time, you wasted the other person's time, आणि त्यात तुम्ही तुमची वेळ वाया घालवली, समोरच्या माणसाची वेळ वाया घालवली, wasted God's time, देवाची वेळ वाया घालवली wasted your energy, wasted his energy. आणि सगळी ऐकणाऱ्याची शक्ती वाया घालवली, तुमचीही शक्ती वाया घालवली Nobody is profited. आणि त्याच्यात कुणालाच काही लाभ झाला नाही. Are you getting me? असं एवढी बडबड पण नको, कशाला? तोंड दुखत नाहीत का? Amen. How you spend your time is within your control. तुम्ही तुमची वेळ कशी खर्ची पाडता हे नियंत्रण तुझ्यावर आहे बेटा. Even if it may not feel like it at times. आणि जरी कधी कधी तुला ते वाटलं नाही तरी सुद्धा तो लगाम तुझ्या हातात आहे की तू तुझी वेळ कशी वापरणार आहे. You should know when to stop, when to start. आणि मग ते करताना तुला कळलं पाहिजे सुरुवात कधी करायची, अंत कधी करायचा, किती करायचं. To some people you go on talking, it is like water poured on a duck's back. काही लोकांशी तुम्ही बोलताय ते पालथ्या घड्यावर पाणी आहे, फरक काही पडत नाहीये. Wasted all your energy. म्हणजे झालं, तुम्ही तुमची सगळी शक्ती त्याच्यावरती खर्ची पाडली. Jesus said, don't throw pearls before the swine. आणि येशू तर सांगून गेले, डुकरांसमोर मोती फेकू नका. And we are throwing pearls after pearls before the swine. आणि आपण तर डुकरांसमोर मोत्यांवर मोती फेकतोय. What एक is the माळा use? झाली असती गळ्यात घालायला. Prioritize things on its तर importance. जरा गोष्टींना प्राधान्य देऊन त्याची यादी करा ना, की पहिल्या नंबरला मी काय केलं पाहिजे, दुसऱ्याला काय, तिसऱ्याला काय, आणि शेवटी काय. Whom to talk to, आणि कुणाशी बोलावं तेही ठरवायचं whom to असतं. take close. आणि कुणाला जवळ घ्यायचं तेही ठरवायचं. असं आपलं सगळ्यांनाच जवळ घ्या, सगळ्यांशीच बोला, सगळ्यांवरच चिडा. You are wasting your energy. मग त्यामध्ये तुम्ही स्वतःची शक्ती आणि ऊर्जा वाया घालवताय. Like you have to go to work. जसं तुम्हाला कामाला ऑफिसला तर जायचं असतं There you have to expend your energy. आणि तिथे तुम्हाला तुमची ऊर्जा शक्ती तर वापरायलाच लागणार आहे. There is no choice in it. ऑफिसमध्ये कामं करताना तिथं काही No, निवड you have to go to work. आणि तेच ऑफिसला तुम्हाला जावंच लागतं, तिथं निवड काही नाहीये. Are you getting me? नोकरी धंदा करायला जावंच लागतं ना. You cannot say, तिथे असं म्हणून I चालेल will का? not expend my energy by going to नाही, work. आज ना मी नोकरी धंद्याला जाऊन माझी शक्ती ना मी अशी वाया नाही घाल. अरे तू नोकरीला Then जाऊन what you will expend your energy to sleep? मग शक्ती कुठं वापरणार आहे, झोपायला का? Where you have to expend your energy and where there is no choice, go ahead. आणि जिथे आपल्याला निवड करायचा प्रश्नच नसतो आणि जिथं आपण आपली शक्ती वापरायचीच असते तिथं वापरायचीच Because असते. by it you earn your living. कारण त्या नोकरी धंद्यातनं तुम्ही तुमची उपजीविका कमवताय, म्हणजे पगार घेताय. So you cannot compromise on मग it. तिथे Say, रद्दबदल करून चालेल का? you have to go. मग जायलाच पाहिजे नोकरीला, You have धंद्याला. to use that energy to go to work. आणि ती शक्ती तुम्ही कामाला जायला वापरलीच पाहिजे. You have to use your energy in the work. आणि तुम्ही तुमची शक्ती ऊर्जा तुमच्या कामात वापरली पाहिजे. Here you are making a choice. आणि इथे तुम्ही ठरवत असता, निवड करत असता. Because you realize of the consequences of not going to work. कारण तुम्हाला कळतं की नाही बाबा, नोकरीला गेलो नाही, कामाला गेलो नाही तर त्याचे काय परिणाम होतात मला माहिती आहे. So you are choosing to go. म्हणजे तुम्ही ठरवता, मी It's a निवडलंय की नाही मी नोकरी धंद्याला रोज जाणार. This is important. आणि हे महत्वाचं आहे, रोज करायचं असतं आणि रोज मी करणार. Come what may, काही जरी झालं I will go. तरी मी कामाला जाणार. For you know, if you don't go to work, you cannot eat. कारण की तुम्ही जर कामाला गेला नाही तर तुम्हाला खायला मिळणार नाही, हे तुम्ही जाणून आहात. Bible says, बायबल म्हणतं, let those who don't work not eat. जे काम करत नाहीत त्यांनी खाऊ नये, असं वचन आहे बायबलमध्ये. So how many are there who don't go to work but yet eat? तर असे किती लोक आहेत तुमच्यात जे कामाला नोकरी धंद्याला जात नाहीत आणि तरी खातायत? That's wrong. कसं कोणी हात वर करेल? लाजा वाटतील ना. निर्लज्जच याच्यावरती हात वर करणार. See? Some people sit down and eat and don't work. काही लोक नुसतंच बसून आपलं खात राहतात, काम काही नाही. Bible says, if you don't work, don't eat also. बायबलमध्ये सगळी वचन आहेत बरं का. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जर कोणी नोकरी व्यवसाय करत नाहीये त्यांनी खायचं पण नाहीये. And so there are many other little choices you make. तर अनेक इतर अशा लहान लहान निवडी असतात ज्या तुम्ही निवडून ठरवता काय करायचं आणि काय नाही. Like, do you get up early? जसं तुम्ही सकाळी लवकर उठता का हो? If you get up early, जर तुम्ही सकाळी लवकर उठत, सकाळ तुमची किती वाजता होते? you are using that energy. I know you are using up that energy. तर तुम्ही तुमची ती ऊर्जा शक्ती वापरता
करताय but it is good for you. चांगलंच आहे ना तुमच्यासाठी. If you get up little early, it is good for सकाळी you. थोडस लवकर उठलात तर तुमच्यासाठी चांगलं आहे. I mean, if you have to go to work at 7 o'clock, you get up at 6:45, it's too late. तुला जर 7 वाजता ऑफिसला जायला निघायचंय आणि तू 6:45 वाजता उठलास तर तुला असं वाटत नाही का थोडा उशीर झालाय? तुम्ही So- आंघोळी पांघोळी करत नाही का हो? Eh? का उठले आणि गेले असंच असतं? दात बीत घेसते की नाही? See, I mean, as a Christian, you have to get up more early. आणि ख्रिश्चन या नात्याने तर अजून जरा जास्त लवकर Why? उठायचं का? Because as a Christian, you are called to pray. कारण ख्रिश्चन या नात्यानं आपल्याला पहिलं प्रार्थना सुद्धा करायची असते. You need time to pray. प्रार्थनेला पण वेळ पाहिजे ना. When I was working in the company, जेव्हा मी स्वतः कंपनीत कामाला होतो ना every day, त्याला दर दिवशी my brother Paul used to stay in the next building, तेव्हा ना राहायला आम्ही जुळे भाऊ आजूबाजूच्या बिल्डिंग मध्ये होतो. and he used to come to my house. तर पॉल ब्रदर माझ्या घरी यायचे. Before going to work, we used to pray आम्ही दोघे जण प्रार्थना करायचो. and then go to work. त्यानंतर आम्ही कंपनीला कामाला Every जायचो. day we did it. आणि नित्य नियमाने रोज आमचा हा कार्यक्रम It's असायचा. not a waste of energy, it's a blessed energy. आणि हे जे केलेलं आहे हे म्हणजे शक्ती वाया घालवणं नाही, हे आशीर्वादित शक्ती You are मिळवणं. using the energy for the right purpose. तुम्ही चांगल्या कारणासाठी ती ऊर्जा तिथे वापरताय. See? And then we spend some time in Bible study. आणि मग बायबलच्या अभ्यासामध्ये थोडा वेळ आम्ही घालवणार. Then you have time for your breakfast. म्हणजे कसं मग त्याच्यानंतर आपल्याला नाश्ता वगैरे करायला वेळ मिळते. And then you don't need to rush to work. आणि मग घाई 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 करावी लागत नाही, See? है ना? नाही तर आपलं डोंगराला आग लागली, पळा 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 पळा. Some people don't have dining table at all. काही लोकांच्या घरांमध्ये असं डायनिंग टेबल म्हणजे मेज नाहीच आहे Like you know, जेवणाचा. they eat burger and all in that standing, what is Oh. that called? ते टेबल stand. देतात ना, उभं राहून खायलाही टेबल देतात ना, बर्गर वगैरे खाताना. Like that they have. तसं आयुष्याची कहाणी अशी They झाली stand and अलीकडे. eat उभं राहूनच खातात. because they get up late. कारण की उशिरा उठायचं, मग खायला वेळ नाही आणि काहीच करायला वेळ नाही. But if you get up early, पण जरा लवकर उठलात you don't need to rush to work. तर मग असं तुम्हाला घाईघाई करावी लागणार नाही. त्यासाठी रात्री जरा सोशल मीडिया कमी आणि वेळेत झोपायचं. And then be late at work. आणि मग कामाला जायलाही उशीर होतो. And then sorry sir, sorry sir, sorry सॉरी sir, सर sorry सॉरी sir. सर सॉरी सर सॉरी सर एक बार सरगर छिड़ा तो गया. If you get up late, जर उशिरा उठलात you have to sacrifice something. तर काही गोष्टींचा त्याग करायला लागतो. मग So some say I will sacrifice prayer, not breakfast. मग काही लोक म्हणतात नाही सकाळचा नाश्ता तर पाहिजे, त्याच्याऐवजी आपण प्रार्थनेला वेळ नको द्यायला, खायला पाहिजे, देव देतो आम्ही खातो. Say, so something you have to sacrifice. मग कुठेतरी काहीतरी त्याग करायला हवा, वेळ कमी आहे. So sometimes you sacrifice breakfast, other times you sacrifice prayer. मग कधी कधी तुम्ही नाश्ता खात नाही व्यवस्थित, कधी कधी तुम्ही प्रार्थना धड करत नाही, And sometimes you sacrifice your Bible study. आणि कधी कधी तुम्ही बायबल वाचन करत नाही, कारण की वेळ तुमच्याकडे नाही, घाई झालेली असते. If you are very late, then you miss all three and go to work. आणि जर खूपच उशीर झाला असेल तर हे तिन्ही चुकवून तुम्ही कामाला जाता. And there you find so much trouble. आणि मग कामाला गेल्यानंतर इतके त्रास होतात त्या दिवशी ऑफिसमध्ये. And then you wonder why it happened. आणि मग तुम्ही विचार करायला लागता असं का झालं असेल, आजचा दिवस असा का गेला. And by evening you are so drained, you have no energy. आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही इतके ढेपाळल्यासारखे असता की अजिबात शक्ती राहत नाही काय करायची. You have no energy to say good night to your wife or कधी your children. अजिबात शक्ती ऊर्जा राहत नाही. बायको मुलांना पण गुड नाईट म्हणायची, आल्यासारखी Straight अशी sleep. थाणूनच दिली. एवढे कशात दमलात. See, it's all on your choices. सगळं तुमच्या निवडीवर आहे. All on your choices. सगळं तुम्ही काय ठरवताय त्याच्यावर अवलंबून आहे. But then when you go to work without breakfast, पण जर नाश्ता न करता तुम्ही कामाला गेलात your mind is not focused. तर लक्ष लागत नाही कामात, कारण पोटात कावळे ओरडतात. And then whatever the boss says, you feel all he is speaking all negative things आणि or बॉस whatever. काही जरी बोलला तरी मग त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं हा सगळं नकारात्मकच बोलत आहे. Why? You का? cannot stand anything कारण तुला काही सहनच होत नाही, because you have no energy. कारण तुझ्यामध्ये शक्तीच राहिलेली नाहीये. तुझी Even food चिडचिड gives होते. you energy. अन्नातनं पण आपल्याला शक्ती मिळते ना बेटा. Food also gives you energy. अन्न पण आपल्याला शक्ती देतं. So what happens is then you miss many things. मग काय होतं, असं जर आपण करायला लागलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. You have not taken physical food, you have not taken spiritual food. म्हणजे आध्यात्मिक अन्न पण राहून गेलं, शारीरिक अन्न पण राहून गेलं, सगळंच राहून गेलं. So how you will be strong enough to face the challenges in मग the कसं काय workplace? तुम्ही खंबीर राहणार आहात, स्ट्रॉंग राहणार आहात, आलेल्या आव्हानांना तोंड द्यायला. नेमकं त्याच दिवशी काहीतरी आव्हान आलं तर झालं का मग.
You are not energized by the Holy Spirit. मग पवित्र आत्म्याची शक्ती ऊर्जा काहीच नसतं तुमच्यामध्ये. I'm not saying you cannot pray while you walk to work. आणि कामाला चालत जात असताना तुम्ही प्रार्थना करू शकत नाही असं मी म्हणत नाही. But it's always best to do things पण early. गोष्टी आपण योग्य वेळेला लवकर उठून जे जे करायचं ते सगळं उरकून टाकलेलं बरं असतं ना, Amen. है की नाही? Say. की प्रार्थनेला माझा एवढा वेळ, मग बायबलला एवढा वेळ. Even today I get up early as though I'm going to work. आज सुद्धा मी सकाळी लवकर उठतो असं जणू मला कुठे कंपनीत कामाला जायचं असेल. Even today. आज सुद्धा, Even last night I was praying the whole night. काल रात्रभर सुद्धा मी प्रार्थना करत होतो Praying for all of you. तुम्हा सगळ्यांसाठीच. Yeah. I pray for the leaders, I pray for the pastors, I pray for the लीडर्स, staff. पास्टर्स, स्टाफ, सगळ्यांसाठी. You have to the choice to prioritize what you say or how you react in any situation. तर आलेल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही कसं प्रत्युत्तर करणार आहात, काय प्रतिक्रिया करणार आहात, हे सगळं ठरवायला तुमच्याकडे ती निवड आहे. Don't waste your energy in fist fights. तर तुम्ही तुमची ऊर्जा आणि शक्ती भांडणात तर वाया घालवू नका. Fist बुके fights. बुके बुके, You will be completely drained. नाही तर अगदीच सगळी शक्ती गळून जाईल हो. One family came to me, एक परिवार माझ्याकडे आला, all of them with bandages. सगळ्यांना असं बँडेज गुंडाळलेलं आता काय होतं. झालं? मी म्हटलं काय झालं, काय नाही तर शेजारचं झालं आपलं आमचं. झालं म्हणजे काय तिसरं महायुद्ध का? आम्ही I don't- येशूंच्या दुसऱ्या आगमनाची वाट बघतोय, तुम्ही तिसरं महायुद्ध कसं झालंय? So all this happened now. नाही, मग त्याच्यामुळे हे असं सगळं झालं. Amen. आमेन. Somewhere that ego comes in between. कुठेतरी तो अहमपणामध्ये येतोच. मी 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 Don't try to do things that are beyond you. तर तुझ्या कुवती पलीकडे ज्या गोष्टी आहेत ना, त्या करायला नको ना जाऊ. Just झेपणार आहे pray. का? Lord, do take care. फक्त प्रार्थना कर आणि सोडून दे की I don't प्रभू want दे to spend my energy on this stupid बाबा. things. प्रभू दे बाप्पा, तू काळजी घे. मला या सगळ्या मूर्खासारख्या गोष्टींवरती माझी वेळ, माझी शक्ती वापरायची नाही. Don't sit with foolish friends आणि मूर्ख मित्रांसोबत बसू नका. and while away your time on foolish talks आणि मूर्ख गोष्टींवर, गप्पांवर सुद्धा वेळ वाया घालू नका that don't realize into fruitful की conversation ज्यातनं काही सफल चर्चा होतच नाहीये, ते बोलणंच नको आहे. or does not result in blessing you or blessing the other. किंवा ज्याचा परिणाम आशीर्वादांमध्ये होत नाहीये असं बोलणंच नको आहे. Because you have wasted your time. कारण की याचा अर्थ तुम्ही तुमची वेळ वाया घालवली, शक्ती वाया घालवली. You could have spent that time on fruitful endeavors. ती वेळ तुम्ही काही सफळ गोष्टींवरती खर्ची पाडली असती तर चाललं असतं. Some have not even achieved anything in the natural. काही लोकांनी तर नैसर्गिक रीतीने सुद्धा काहीही कमावलेलं नसतं. Spiritual is far off. आध्यात्मिकता अगदीच लांब राहिलं, नैसर्गिक रीतीने सुद्धा त्यांनी काही कमावलेलं नसतं. Perceive things rightly with the wisdom of God. देवाच्या ज्ञानानं गोष्टींच्या मागे योग्यतेनं लागा हो. देवाच्या ज्ञानानं गोष्टींच्या मागे योग्यतेनं लागा. Don't just expend your energy on every Tom, Dick and Harry. तुमची ऊर्जा आणि शक्ती अन्या बन्या सुन्या मन्या अशा सगळ्यांवरती वाया घालवायची गरज नाही. Then you won't have energy for you and your family and for the church. मग तुझ्याकडे तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या परिवारासाठी आणि चर्चसाठी शक्ती उरणारच नाही. Many years back, अनेक वर्षांपूर्वी there was this good fellow, एक चांगला माणूस होता, Catholic fellow, कॅथलिक माणूस, a good Samaritan. म्हणजे चांगला शोमरोनी म्हणू आपण त्याला. Two fellows were fighting. दोघे जण भांडत होते. This fellow came to just say, don't fight. हा आला असं म्हणाला, भांडू नका, भांडू नका. He has got nothing to do with them. काही त्याच्याशी काही संबंध नाही, घेणं देणं नाही, तरी हा आला. Don't fight. भांडू Come नका, on, you also don't fight. तुम्ही पण भांडू नका. That fellow got so तुम्ही भांडू angry, नका. he hit a stone and he lost one eye. त्याच्यातल्या एकाला इतका राग आला, त्यांनी एक दगड घेऊन मारला तर ह्याचा एक डोळा गेला. For life it went. म्हणजे आयुष्यभरासाठी एका डोळ्याने हा अंधार झाला. I felt bad. I mean, he was so handsome. म्हणजे तो इतका दिसायला खरं म्हटलं तर देखणा होता, त्यामुळे मला वाईट वाटलं ते बघून. No, that time they used to call him Shashi Kapoor. आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला शशी कपूर म्हणायचे. कळलं मला कोण? Poor fellow, he lost that eye now. He didn't look like Shashi Kapoor. बिचाराचा डोळा गेला ना त्याच्यामध्ये, आता तो शशी कपूर सारखा दिसे ना. So I asked him, why? What happened? तर मी त्याला विचारपूस केली, अरे बाबा काय You झालं, lost your eye? असा कसा तुझा डोळा गेला? He said, no, they were fighting. So I said, you knew नाही them? रे, दोघं जण भांडण करत होते, तर मी गेलो त्यांना समजवायला. I said, you knew them? म्हटलं तुझ्या ओळखीचे लोक होते का? No. नाही, काय ओळख पळख काय Why नाही. you have to go म्हटलं there? घेणं नाही do देणं all- नाही, तुला काय करायचं रे? हा? We are very दोघांच्या interested भांडणात in what is तिसऱ्याचा लाभ happening in नाही. others' lives. हो, दोघांच्या भांडण्यात तिसऱ्याचं नुकसान जे होतं ते असं झालं. म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनात काय झालंय काय नाही, आपल्याला काय करायचंय? I'm not saying don't help.
मी असं म्हणत नाही असं बोलताना की तुम्ही लोकांना मदत करू नका. But your life also is important. Your children are waiting at home. Your wife is waiting at home. अरे पण तुझाही जीव महत्वाचा आहे ना. तुझी मुलं बाळ तुझी बायको घरात तुझी वाट बघत आहे. अगदी तुझ्या जीवावरच बेतणार असेल तर मदत करायला जायची गरज नाही. Are you getting me? कळतं ना मी काय म्हणतो. There are times you need to help. कधी कधी लोकांना आपण मदत करायची. But if two warriors are fighting, what you are doing there in पण between? दोन अगदी महामारी करणारे असे योद्धे भांडतायत तर तुझं तिथं काय काम आहे. आपण कधी तलवार उचललं नाही, हो. ते लोक तलवारीने मारामारी करतात. आपल्याला तुम्ही काय करणार कळतं त्याच्यामध्ये? त्यातलं. आपण कधी असं भांडलेलो नाहीये आणि त्या भडकलेल्या भांडणात तू जाऊन काय करणार. तू तर मरशीलच. तुला येतं का भांडता. Amen. आमेन. And don't expend your energy on things just because it is before you. आणि गोष्टी केवळ तुझ्या समोर आहेत म्हणून लगेच तुझ्यातली शक्ती त्या गोष्टींवरती वापरायची नसते. Look at it with a spiritual view. जरा आध्यात्मिक नजरेनं गोष्टींकडे बघायचं ना. If your current perspective isn't empowering and is not productive, सध्याचे तुमचे विचार आणि पैलू जर काहीतरी निर्माण करून देणारे नसतील उत्पादनशील नसतील then don't waste your time. तर त्याच्यावरती वेळ वाया घालवू नका आणि शक्ती त्याच्यावर वाया घालवू नका. Have you used that same energy for the kingdom of God? तीच शक्ती तुम्ही देवाच्या राज्यासाठी कधी वापरली आहे का. Was it only natural and no spiritual? फक्त नैसर्गिक आणि आध्यात्मिक काहीच नाही का. Use that energy more for the kingdom of God. ती शक्ती मी तर म्हणतो तुमच्यामध्ये एवढी असलेली देवाच्या राज्यासाठी जास्त वापरा ना. I will understand if you have lost your voice by preaching the gospel. मी समजून घेईन म्हणजे शुभवर्तमान गाजवता गाजवता तुमचा घसा बसला आणि घसा घोगरा झाला तर मी समजून पण घेईन. At least Jesus will heal you. कमीत कमी येशू तुला आरोग्य तरी देतील की माझं वचन बोलता बोलता याचा गळा बसला. But you are shouting at your neighbor and then you lost your voice and said, Jesus, heal me. He'll say, why you shouted? शेजाऱ्या पाजरांना ओरडत 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 जर घसा बसला आणि मग तू येशूंना म्हणतो मला बरं कर तर येशू काय म्हणतील तू कशाला एवढा आरडाओरडा करवता रे. त्या शेजाऱ्यांवरती एवढा काय ओरडतो तू. Amen. Second point. दुसरा मुद्दा Prioritize yourself. स्वतःला सुद्धा जरा प्राधान्य काय ते शिका. When it comes to managing your energy intentionally, मुद्दामून जेव्हा आपण आपली शक्ती आणि ऊर्जा कुठे वापरायची आहे हा निर्णय घ्यायची पाळी येते it's important to prioritize yourself. तेव्हा स्वतःला काय प्राधान्य द्यायचं आहे ते पण आपल्याला कळलं पाहिजे. I'm not talking about self-love. म्हणजे स्वार्थी स्वतःवरच्या प्रेमाविषयी मी बोलत नाही. What I'm saying here is, पण इथे जे मी म्हणतो ते हे physician, heal yourself first. की अरे वैद्या पहिलं स्वतःला बरं कर Say, असं then you can heal others. म्हणजे तू दुसऱ्यांना बरं करू शकशील. If a doctor is sick, how can he heal you? डॉक्टर जर स्वतः आजारी आहे तर ते तुला कसं आरोग्य देणार त्या अवस्थेत. Isn't it? हा So, physician, heal yourself तर first. वैद्या पहिलं तू स्वतःला बरं कर. Jesus said, येशू म्हणाले love God with all your heart, your mind, and soul and strength, संपूर्ण हृदयाने मनाने जीवाने आणि शक्तीने देवावर तू प्रेम कर. and love your neighbor as you love आणि yourself. शेजाऱ्यावर स्वतःवर जसं तू प्रेम करतो तसं शेजाऱ्यावर प्रेम कर. Matthew 22, love others as you love yourself. That means you are loving yourself first, and then with that same kind of love, love others. मत्थ्याचा 22वा अध्याय म्हणजे स्वतःवरती तुझं कसं प्रेम असतं याचा अर्थ आपलं स्वतःवरती प्रेम असतं तर आपलं स्वतःवरती ज्या पद्धतीचं प्रेम आहे त्या पद्धतीचं प्रेम तू शेजाऱ्यावर कर. That means everybody loves himself or याचा अर्थ herself. सगळेच जण स्वतःवर प्रेम करतात. Amen. मला मी आवडते. It is the loving ourselves part that we sometimes have difficult understanding. आणि कधी कधी हा जो भाग असतो तो आपल्याला समजून घ्यायला अवघड जातो की मला मी आवडते मी स्वतःवर प्रेम करते हा जो भाग आहे हे समजून घेणं आपल्याला अवघड जातं. Because loving ourselves sometimes sounds rather self-centered. कारण स्वतःवरती प्रेम करणं कधी कधी आपल्याला असं स्वार्थीपणा वाटतो. Because many times our preachers always preach, don't love yourself, don't love yourself, and we start even hating ourselves. कारण की बऱ्याच वेळेला आपण उपदेशकांना असं बोलताना ऐकतो संदेशांमध्ये की स्वतःवर प्रेम करू नका दुसऱ्यांवर करा तर आपण होता होता स्वतःचा तिरस्कारच करायला लागतो. हा, मग काही खातो काही पितो असं. आणि लवकर मरतो. हो. I mean, that also is not right. हो, तेही बरोबर नाही ना. म्हणजे मला मी आवडत नाही असं करून चालणार नाही. मला मी आवडलीच पाहिजे नाही तर मी लवकर मरीन. Are you getting me, people? कळतंय ना. We should be balanced. हे संतुलित पाहिजे रे. मला मी आवडले तर मी माझी काळजी घेईन ना. तसं तुझं तुला तू आवडली तर तू तुझी काळजी घेशील. Say. And we are turned off by people who think and act like they are better than others. आणि जे लोक असा विचार करतात ना की ते दुसऱ्या सगळ्यांपेक्षा चांगले आहेत त्यांच्याकडे बघून आपण थोडेसे हतबल होतो. And so we don't want to be that way. आणि मग आपल्याला तसं राहायला आवडत नाही. So the idea of loving ourselves is foreign to us.
तर स्वतःवरती प्रेम करायची कल्पनाच आपल्याला परकी बनते. Loving God, देवावर प्रेम करणं, loving others, इतरांवर प्रेम and loving करणं, ourselves स्वतःवर प्रेम करणं, is all about balance. हे सगळं संतुलन साधायचं असतं बेटा. It's all about balance. हे सगळं संतुलनाविषयीचं आहे की देवावरही प्रेम करायचं, Yes. दुसऱ्यांवरही करायचं आणि स्वतःवर सुद्धा करायचं. Some only preach, love others, love others, love others. काही माणसं नुसता हाच उपदेश करतात, दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांवर प्रेम करा. And then you find animal lovers. They आणि love the मग- animals so much that they don't even take care of themselves. त्याच्यामध्ये आपल्याला जनावर प्रेमी सुद्धा काही मिळायला लागतात की ते जनावरांवरती मग एवढं प्रेम करायला लागतात की काय विचारू नका. I mean, they don't love themselves, they don't groom themselves. आणि They are मग ते- grooming the animals, but they don't groom themselves. मग त्यांचं स्वतःवर प्रेम राहत नाही, स्वतःकडे लक्ष राहत नाही, स्वतःला कसंही मग गबाळ ठेवायला लागतात ते. Why? आणि फक्त जनावरांची काळजी घेतायत, स्वतःची काळजीच घेत नाहीत. Why? का? Because the animals love you no matter what you are, how you look, whether you have taken bath or not. कारण जनावर तुझ्यावरती प्रेम करतच, ते मुक जनावर आहे. तू आंघोळ करू नको, कसाही राहा, गबाळा राहा, चांगला राहा, जनावर तुझ्यावर प्रेम करणार. He will still lick your face, आणि though it has तुझा- not been washed for a month. तुझा चेहरा ते जनावर चाटायला येणार, जरी तो तुझा चेहरा तू 1 महिनाभर धुतला नसशील तरी. Say, बर का? are you understanding? कळतंय ना? Balance I'm talking about. मुक जनावर आहे In ते. everything have balance. संतुलन साधा ना नीट सगळ्या गोष्टींमध्ये. पराकाष्ठेला जायची गरज नाही. Love your neighbor, love yourself, love God. स्वतःवर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा, देवावर प्रेम करा. But I don't have to tell you love yourselves because we all love ourselves. पण मला तुम्हाला हे वेगळं सांगायची गरज नाही की स्वतःवर प्रेम करा, कारण की आपलं सगळ्यांचं स्वतःवर प्रेम असतं. In fact, we want to come out of ourselves in loving others. आणि उलटपक्षी आपल्याला स्वतःतनं बाहेर पडावं लागतं दुसऱ्यांवरती प्रेम करायला. But the teaching has been so much bombarded in पण people. ही जी शिकवण आहे दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांवर प्रेम करा, ती लोकांवरती आज एवढी टाकण्यात आलेली आहे That people neglect their own selves. की आता लोक ना कुठेतरी स्वतःकडे दुर्लक्ष करायला लागतात. Certainly, God doesn't want us to become self-centered आणि नक्कीच देवाची इच्छा नाहीये की आपण स्वार्थी बनावं and self-absorbed and self-serving. आणि स्वतःत भिजलेले, फक्त मी, असं नकोय देवाला. But He does want us to take care of ourselves. पण देवाची इच्छा नक्कीच अशी आहे की आपण स्वतःला सांभाळायला पाहिजे. Because by taking care of yourselves, कारण तू स्वतःला सांभाळत असताना you will be in a better position to take care of others. इतरांना सुद्धा तू चांगल्या रीतीनं सांभाळू शकणार आहेस. Say. तू आरोग्यवान राहिलास तर तुला दुसऱ्यांनाही सांभाळता येईल. Right? If a mother wants to nurse a child, she has to eat first. एखाद्या आईला जर मुलाला दूध पाजायचं असेल तर पहिलं तिने खायला पाहिजे ना. If she eats, then the child will have milk. ती जेवली, तिनं खाल्लं तर मग ती आपल्या बाळाला दूध पाजू शकते. If she eats, then she has the strength to take care of a आणि child. ती स्वतः जेवली तर तिला ताकद मिळते आपल्या बाळाला सांभाळायची. So that is proper. तर ते बरोबरच आहे. Sometimes, when the mother is eating, the husband says, तूच जेवते, मुलाला तू पाजलं का दूध? कधी- अरे कधी बाबा, आई- ते खाल्ल्यानंतरच दूध देणार. कधी कधी आई जेवताना बाप येऊन म्हणतो, अरे मुलाला पाजलंस का दूध? पण ही खाल्ली तरच त्याला दूध पाजू शकणार आहे ना, हे Are you कसं कळत getting me? नाही. And the mother knows it. आणि आईला हे माहिती असतं. She's not eating for herself. Actually, she's eating for the की child. मी काय स्वतःसाठी खात नाहीये, मी बाळासाठी खातीये. Right? So when you take care of yourself, तसं जेव्हा तुम्ही स्वतःला सांभाळाल you can take care of others. मग तुम्हाला दुसऱ्यांना सांभाळता येईल ना. If I take care of myself, I can take care of you. मी स्वतःला जपलं तर मी तुम्हा लोकांना जपू शकेन की नाही. That is why for more than 30 years I've been preaching, but not one Saturday I missed. म्हणून 30 वर्षाहून जास्त वर्ष आज मी उपदेश करतो, पण एक शनिवार म्हणून माझ्याकडनं चुकलेला Never. नाही, कधीच नाही. Long back I stopped all my medicines. आणि खूप पूर्वी सगळी माझी औषधं वगैरे सगळी माझी थांबलेली आहेत. God has kept me fit. आणि देवाने मला फिट ठेवलं एकदम. If I am fit, I can preach to you. कारण मी जर फिट राहिलो तर मी तुम्हा लोकांना उपदेश करू शकीन ना. Otherwise, what is the use? 8 months I am in the hospital and then 4 months I come to preach नाही to तर you. मग 8-8 महिने मी दवाखान्यात राहिलो आणि 4 महिने जेमतेम मी तुम्हाला इथे उपदेश करायला आलो तर काय फायदा आहे. Amen. See, तसंच प्रत्येकाचं आहे. if you take care of your health, you can take care of the kingdom of God. तुम्ही स्वतःच्या आरोग्याला जपलत तर तुम्ही देवाच्या राज्याचा सांभाळ करू शकाल ना. You can serve God better. आणि तुम्ही देवाची सेवा चांगल्या रीतीने करू You can शकाल. serve God with more zeal. आणि अजून जास्त आवेशाने करू. स्वतः बिछाण्याला खिळून राहिलात तर सेवा बिवा कधी व्हायची आपली. Amen. आमेन. And so it stands to reason आणि म्हणून असा तर्क लावणं that we cannot serve God with a heart, soul, and strength and mind if we are not taking care of certain areas of our lives. आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या काही भागांकडे जर आपण दुर्लक्ष करत राहिलो तर मग आपण देवाची सेवा, लोकांची सेवा हे सगळं ठीक करू शकणार नाही.
I know it is difficult for people like us because we do fall short in some of these areas. आणि आपल्यासारख्या लोकांना हे थोडंसं अवघड जातं कारण काही गोष्टींमध्ये आपण कमीही पडतो. Amen. Amen. Especially when it comes to taking care of myself physically. आणि खास करून आमच्यासारखी लोक स्वतःला शारीरिक रीतीनं जपणं हा जो भाग येतो तेव्हा It happens असं होतं. because it's a lesson, but that the Holy Spirit has really taught me some years पण हा back. धडा काही वर्षांपूर्वी पवित्र आत्म्याने मला शिकवलाय की तू स्वतःला जपलं पाहिजे, तू स्वतःला सांभाळलं पाहिजे. In the beginning, I used to eat anything, eat at any time. सुरुवातीला पूर्वी मी काहीही खायचो, माझ्या वेळेला काही बंधन नसायचं, कधीही जेवायचो, Sleep वेळा very पाहायचो late at नाही, night अगदी उशिरा रात्री because we झोपायचो were serving God. कारण देवाची सेवा एवढी करत होतो आम्ही. But see, God's grace covered us up at पण that time. देवाच्या कृपेनं त्या वेळेला आम्हाला सांभाळून घेतलं, झाकून घेतलं. But see, God will not carry your foolishness for long. पण देव तुमचा मूर्खपणा फार वेळ नाही सोसून घेणार. See? Because the moment the Holy Spirit start dealing with you, you have to realize. कारण ज्या क्षणाला पवित्र आत्मा तुमच्याशी कार्य करायला लागेल त्यावेळेला तुम्हाला कळायला हवं. Amen. आमेन. And so I started having priority list. then. आणि मग मी माझी प्राधान्याची यादी तयार केली की आता आपण प्राधान्याची लिस्ट तयार करायला पाहिजे की पहिलं काय करायचं, दुसरं, तिसरं, चौथं आणि शेवटचं काय, What you should eat, what you should not आणि eat. त्याच्यामध्ये काय खावं, काय खाऊ नये. See? Some of the things the Lord taught me. काही गोष्टी देवाने मला शिकवल्या. Some of the exercises that I do right now, He taught me. सध्याला काही व्यायाम जे मी करतो ते देवाने मला शिकवलेत. Yes. I do yoga every day. योगा करतो मी रोज My body is fit, that's why. आणि म्हणून माझं शरीर अगदी फिट आहे. Certain things you have to do to काही take care गोष्टी of करायच्या, yourself. स्वतःचं शरीर सांभाळायला काहीतरी करायला हवं का नाही. नुसतं बसून राहिलं तर शरीराचं काय होईल. Amen. If you have been on the plane, you will know तुम्ही जर विमानात बसला असाल तर तुम्हाला कळेल why are passengers told to put their oxygen mask first in an emergency landing. इमर्जन्सी जेव्हा ते विमान त्यांना समजा कुठे लँड करावं लागलं तर मग का त्या प्रवाशाला पहिलं सांगितलं जातं की पहिलं तू ऑक्सिजन मास्क पहिला तू घाल, Before helping others to put theirs. म्हणजे दुसऱ्यांना तो ऑक्सिजन मास्क घालायची मदत करण्या अगोदर स्वतः पहिलं तू ऑक्सिजन मास्क घाल. Yes, the crew member says. आणि आपल्याला क्रू सांगतो येऊन जर काही असेल If there is an emergency landing and if the plane comes down on the water, आणि काही तात्कालिक समजा तिथे गरज आली असेल आणि ते विमान जर त्यांना त्यावेळेला लँड करावं लागलं पाण्यावर वगैरे the oxygen mask will drop down. तर ऑक्सिजनचा मास्क खाली येतो. But don't please put for the others. You put it first for आणि yourself. ते सांगतात, अनाउन्समेंट करतात विमानात की तुम्ही दुसऱ्यांना पहिला तो घालू नका, पहिलं ऑक्सिजन मास्क स्वतः घाला. Even if the neighbor one is your own child. आणि जरी तुमच्या शेजारी तुमचं स्वतःचं लेकरू बसलं असेल तरी सुद्धा स्वतः पहिलं तो मास्क घाला. See, the answer is simple and reasonable. आणि उत्तर अगदी साधं आहे. Because if you pass out or die from lack of oxygen, कारण ऑक्सिजन तुम्हाला ऑक्सिजन पुरवठा तुम्हाला योग्य झाला नाही म्हणून जर तुम्ही मेलात you won't be able to help your child. तर तुम्हाला तुमच्या मुलांना मदत करता येणार नाही ना. See? पण स्वतःला तेवढं ऑक्सिजन पहिलं घ्या, मग त्यांना सहाय्य करा. Amen. असं. You won't be able to help anybody if you are already unconscious. आणि तसं तुम्ही जर ऑलरेडी बेशुद्ध आहात तर तुम्ही दुसऱ्यांना काय मदत करू शकणार So आहात. this is not selfishness. This is wisdom. तर ह्याला काही स्वार्थीपणा म्हणत नाही, याला ज्ञान म्हणतात. Amen. मग तिथे असं रुसून चालणार, पाहिलं त्यांनी पहिलं हा, ऑक्सिजन no. मास्क, असं रुसायचं नसतं, बरोबरच केलेलं आहे, नाहीतर तुम्ही मेला असता. So at times you need to prioritize. तर कधी कधी ही प्राधान्याची यादी जरा लक्षात घ्यायची. You be strong. तुम्ही जरा बळकट राहा, You will be able to take care of your family. म्हणजे मग तुम्हाला तुमचा परिवार सुद्धा धड सांभाळता येईल. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतो. See, a fireman does not run into a burning building without his protective gear on. पहा, जे आग विझवणारे लोक असतात ना ते स्वतः पहिलं तो पोशाख घालतात आणि त्याच्यानंतरच ते आग विझवायला आतमध्ये जातात. Do they say, no, there is no time. I will run directly into the flame and save. ते असं म्हणतात का, नाही नाही वेळ नाहीये, वेळ अजिबात नाहीये, मी डायरेक्ट असाच जातो त्या आगीच्या सगळ्या ज्वालांमध्ये. And that is passion without knowledge. मग म्हणायचं की हे ज्ञानाशिवायचा आवेश आहे हा. आवेश असावा, ज्ञानासगळा असावा, Isn't it? हे की नाही. That's when the Lord started dealing with me. आणि म्हणून जेव्हा प्रभू माझ्या जीवनामध्ये कार्य करून मला हाताळायला लागला ना, I too started taking care of myself. मी पण माझ्या स्वतःचा सांभाळ करायला लागलो, See? स्वतःची काळजी घ्यायला लागलो. Because I want to live long. कारण मला दीर्घायुष्य हवंय. Do you want to live long? तुम्हाला दीर्घायुष्य हवंय का, Take care of yourself. तर स्वतःला जरा जपा.
Amen? हे नुसतं आपलं प्रभुभोजन खाल्लं म्हणजे सगळं होतं अशी जादू नाही ना. हे जादू नाही बेटा. I know physical exercise profiteth little. मला माहितीये ना, बायबलमध्ये हे पण वचन आहे की शारीरिक कसरत कमी लाभ करते, म्हणून शारीरिक कसरत करायचीच नाही असं लिहिलंय का? Little bit is good, थोडी करावी, त्यातनं थोडा लाभ होतो ना, isn't it? हे की नाही? Your body needs it. तुझ्या शरीराला गरज आहे त्या कसरतीची. हल्लं पाहिजे शरीर थोडं. And sometimes some of the food we intake, we need to stop. आणि कधी कधी काही अन्न जे आपण खातो ते थांबायला हवं. People have tremendous acidity, but tremendous chilies they will हो, eat. लोकांना प्रचंड पित्ताचा त्रास असतो तरी सुद्धा मिरच्या खाणार. मिरचीचा ठेचा इज मस्ट. आणि मग जळजळतंय, जळजळतंय. Say, और खाओ ठेचा. I mean, you need the power of the Holy Spirit to say no. अरे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य लागतं त्या अन्नाला नको म्हणायला, त्या सवयी तोडायला. Because we are used to, Maharashtrians, we want, कारण महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला हवं असतं ते. महाराष्ट्रीयन आपण eh? तर्री तर दिसली पाहिजे आणि ठेचा तर आला पाहिजे. अरे ठेचा ठेचून काढेल तुला. And sometimes कधी कधी you need to know. कधी कधी तुम्हाला हे कळायची गरज आहे. Just because a youngster is eating 10 green हाँ. chilies raw, you also eat at the age of 70, 10 chilies एखादा raw. जवान आणि तरुण मुलगा तुमच्या समोर 10 हिरव्या मिरच्या खातोय म्हणून तुम्ही 60तले काय खायला निघाला? वो बंदा जवान है, वो भले खाए, वो पचा लेगा. तुम पचा सकता है 60 and above? Some people go for competition. काही लोक स्पर्धेत उतरतात, They go to our roadside stall. जातात कुठल्या तरी रोडवरच्या टपरीवर And that fellow says, if you eat 100 kachoris, I will give you 1,000 आणि rupees. शर्यत लावतात. तू 100 कोचऱ्या खा, मी तुला 1000 रुपये देईन. And so he looks everywhere, everybody is watching, he starts eating. सगळेजण बघत असतात, मग त्याकडे हा खायला सुरुवात करतो. And then he eats within that time, खातो, त्या वेळेमध्ये खातो. 3 minutes. 3 मिनिटात खातो. खायचा प्रॉब्लेम 1,000 it keeps. 1000 खाल्ल्या. Next day he is admitted in the hospital, spends 50,000 rupees. आणि पुढच्या दिवशी दवाखान्यात ऍडमिट होऊन 50,000चं बिल येतं. फिर मुझे तू बोल अक्कल बडी या भैंस, अक्कल बडी कर. People do anything today. लोक काही करतात. For name and fame, they will do anything. नावं कमवायला, प्रसिद्ध व्हायला, काही म्हणजे अगदी सोशल मीडियावर सुद्धा असल्या कॉम्पिटिशन येतात. आणि ते बघून आपण फारसे भुरळ पडल्यासारखे, हम भी करेंगे. करो. Bible says of Jesus बायबल म्हणतं येशूंविषयी in Luke 2:52. लूक 2:52. And Jesus grew in wisdom and stature and in favor with God and men. लूकचा 2रा अध्याय आणि त्यातलं 52वं वचन असं सांगत आहे. आणि येशू ज्ञानाने व शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेले. Sharirane. शरीराने पण आहे बघा, वाचा. Is it there in your Bible? आहे का तुमच्या बायबलमध्ये तो शब्द? लूक 2:52 मध्ये. Not only spiritual. फक्त आध्यात्मिक नाही, Sharir. शरीर. Take care of your body. तुझ्या देहाला जप रे बाबा. Kai? हा पटतंय का? का रात्री परत ठेचाच? I mean that ठेचा is too When- much in Maharashtra. When Jesus was 12 years old, येशू जेव्हा 12 वर्षाचे होते ना, he went to the temple. मंदिरात गेले. Where was he seated? कुठे बसले होते? Among the teachers, listening to them and asking questions. शिक्षकांच्या मध्ये बसून त्यांना प्रश्न विचारत होते. And Bible says आणि बायबल म्हणतं in verse 47, 47व्या वचनात, everyone who heard him was amazed at his understanding and his answers. ज्या सर्वांनी येशूंचं ऐकलं त्यांना आश्चर्य वाटलं येशूंच्या मुखातनं जी उत्तरं बाहेर पडली ती ऐकून. Say, he spent most of his energy in studying the Bible. म्हणजे येशूंनी काय केलं की पवित्र शास्त्र आणि त्या शास्त्रातली वचनं शिकण्यामध्ये जास्त वेळ आणि शक्ती घालवली. And it helped him later in the latter part of his आणि ministry. त्यातून त्यांना सेवेच्या पश्चातच्या भागामध्ये, नंतरच्या भागामध्ये मदत झाली ना. Because many times he often got into an intellectual tug of war with the religious leaders. कारण बऱ्याच वेळेला येशूंचं असंही झालं की जे ज्ञानाने भरलेले जे सगळे धार्मिक पुढारी होते त्यांच्याशी त्यांची अशी रस्सीखेच चढाओढ झाल्यासारखी झाली. With all the Sadducees, the Pharisees. सगळे सदुकी परुषी अवतीभोवती होते. Like once they said, जसं एकदा ते म्हणाले, Moses wrote मोशेने लिहिलंय that if a married man dies की जर विवाहित माणूस मेला and has no children, आणि समजा त्याला संतान नाही आहे his brother should marry the widow, तर त्याचा जो भाऊ असेल त्या भावानं या विधवेशी लग्न करावं. and their first son आणि then त्यांचा- would be thought of as the son of the dead brother. आणि मग त्यांचा प्रथम जन्मलेला जो मुलगा असेल त्या मुलाला तो जो वारलेला होता त्याच्या नावावर मानलं जाईल. And so this fellow said, तर हा म्हणतो now there were 7 brothers. 7 भाऊ होते. The first one married
पहिल्याने विवाह केला but he died without children. पण तो निसंतान वारला. And so the second one married his brothers. मग दुसऱ्या widow. भावाने भावाच्या विधवेशी लग्न केलं, He also died तोही वारला, without children. निसंतान. And the same thing happened to the third, fourth, fifth, sixth, seventh. आणि तसं तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या पर्यंत तसंच झालं. All seven married to that widow. आणि ते साती भाऊ त्या विधवेशी लग्न करून झाले And they all died. आणि सगळे वारले. Finally, one day the widow also died. तर ते शेवटी ती विधवा पण वारली And she had no children. आणि ती निसंतानच राहिली, तिला मूलबाळ झालंच Now, नाही. this cannot happen literally, but this just they wanted to ask him this question. आता हे अक्षरशः होऊ शकत नाही, पण त्यांना असा हा प्रश्न विचारायचा होता. So they said at last, तर ते म्हणाले शेवटी, finally this woman also died. सर ते शेवटी ही बाई पण वारली. Now whose wife will she be? आता ती कुणाची बायको असणार आहे त्या सातांपैकी? Since all brothers married her. कारण की साती भावांनी तिच्याशी लग्न केलं, मग त्या कुणाच्या सौ असणार? And they thought it's a very, very tough question and Jesus will not be able to answer. आणि या पंडित लोकांना असं वाटलं की हा प्रश्न इतका अवघड आहे ना, येशूंना याचं उत्तरच देता येणार नाही. I'm telling you, none of us would have been able to answer. आणि मी तर सांगतो ना, आपल्यातल्या कुणालाच या प्रश्नाचं उत्तर देता आलं नसतं की I mean- आता त्यांना कुणाचं सौ म्हटलं जाईल. I mean, if you have not read what Jesus answered, येशूंनी जे उत्तर दिलं ते जर आपण वाचलं नसेल it is the most toughest question. तर हा प्रश्न फार अवघड आहे. Whose wife she would ती be कुणाची बायको मानली जाणार आहे? कारण साती भावांशी तिचं लग्न झालंय. in heaven. मग कोणाची मिसेस मानायची तिला स्वर्गात? But see how simple it was for Jesus. पण येशूसाठी किती साधं होतं पहा. Because he came from heaven. कारण येशू स्वर्गातनं आलेले होते. And so he replied, येशूंनी उत्तर दिलं, you don't know how the heaven works. तुम्हाला माहिती नाहीये स्वर्गात कसं कारभार होतो. You only know how the earth works. तुम्हाला फक्त पृथ्वीवरचे कारभार माहिती आहेत. Because in this world, कारण या जगात people get married. लोक विवाह करतात, But in the new world, पण येणाऱ्या नवीन जगात no one gets married. कोणाचं लग्न बिग्न होत नाही. See, he knows it. येशू नाही माहित आहे. He said in heaven they don't get married. येशू म्हणाले स्वर्गामध्ये लग्न वगैरे होत नाहीत. They'll be like angels. देवदूतांसारखे सगळे असणार. Finished. Nobody dared to वा, ask another question. सगळ्यांची म्हणजे बोबडीच वळली. कुणाला काही म्हणजे हिंमतच आली नाही की दुसरा प्रश्न यांना आपण विचारावा. Because कारण Jesus alone knows what happens in heaven. येशूंना एकट्यालाच फक्त माहिती आहे स्वर्गात काय काय होतं. Amen. आमेन. Bible says after that nobody dared to ask Jesus any question. बायबल म्हणतं त्याच्यानंतर कोणी हिंमत केली नाही येशूंना आणि कुठला प्रश्न विचारायची. Jesus put all of them in their places. आणि येशूंनी त्यांना सगळ्यांना आपापल्या जागी ठेवून टाकलं. Praise God. बस ह्याच्या पुढे नाही. Amen. आमेन. I can see these Jewish leaders saying to each other, आणि मला मग हे सगळे यहुदी पुढारी लोक ना एकमेकांशी असं बोलताना दिसतात now it's your turn. की आता तुझी पाळी आहे, तू विचार. You trip Jesus with your words. आता तू जरा शब्दांमध्ये फसव येशूंना. This fellow must have, no, you ask. हा म्हटला असं नको बाबा, तूच विचार. No, I just asked, you insulted नाही me. मी तर आत्ताच विचारलं, तोंडावर पडलो ना तुमच्या समोरच. So he will insult me again. आता परत माझा अपमान व्हायचा, तू विचार ना. And I am a leader, then afterwards nobody will accept me as a आणि मी leader. पुढारी आहे, मी लीडर आहे, मग नंतर कोणी मला विचारणार नाही. No, he is too good in the scriptures. नाही, शास्त्रवचनांमध्ये फार पक्के आहेत रे ते. Let us go away. आपण जाऊच या, नकोच Praise बाबा. God. देवाला धन्यवाद. Amen. असं झालं असेल Why? मग. Because he expended his energy for the right things. का? कारण की येशूंनी आपली शक्ती ऊर्जा सगळी योग्य गोष्टींवरती वापरली. And that becomes useful for you. आणि आपल्यासाठी ते उपयोगी ठरतं मग. Amen. वाया जात नाही मग. From the day I got saved, ज्या दिवसापासून, ज्या दिवशी माझं तारण झालं, I was reading the Bible day and night, मी दिवस रात्र बायबल वाचत आहे. meditating on the word day and night. आणि दिवस रात्र मी देवाच्या शब्दांवर मनन करत In the आहे. company also, कंपनीत कामाला असताना तिथेही in the afternoon, immediately I used to eat लंच टाइम मध्ये मी लगेच आपलं जेवण जेवून घ्यायचो and start reading the Bible. आणि बायबल वाचायला सुरुवात करायचो लंच टाइमला. And once I was reading it, आणि एकदा मी ते वाचत असताना lunchtime was over. लंच टाइम संपला. But since my job was such that I had time, पण माझ्या कामाचं स्वरूप असं होतं की मला थोडासा वेळ मिळायचा. my boss came up आणि नेमकं तेव्हा माझे बॉस आले in the canteen office. कॅन्टीन मध्ये, ऑफिस मध्ये. He said, what you are doing? आणि विचारलं त्यांनी, काय करतोस? I said, oh, I'm reading. तर मी म्हटलं मी वाचतोय. The Holy Spirit said, just say you are reading. पवित्र आत्मा मला म्हटला फक्त असंच म्हण की तू वाचतोयस. I said, I'm reading. म्हटलं वाचतोय. Good. छान. I'm so proud of you. मला एवढा अभिमान आहे तुझा. Instead of wasting time like these fellows, you should read something. ह्यांच्यासारखं वेळ वाया घालवायच्या ऐवजी तू काहीतरी वाचन केलंच पाहिजेस. Knowledge you should have. ज्ञान प्राप्त करून घेतलं He पाहिजे. went away. आणि गेले. Good, I didn't say I was reading the Bible. बरं झालं मी बायबल वाचतोय असं म्हटलं नाही, नाहीतर दिशा चुकलीच असती. Praise God. But see, I expended my energy reading the म्हणजे Bible. मला काय सांगायचंय तुम्हाला की माझी सगळी शक्ती ऊर्जा मी बायबल वाचवण्यामध्ये वापरलेली आहे. That's how I can speak to you today. बायबल वाचण्यामध्ये वापरली आणि त्याच तर रीतीनं आज मला तुमच्याशी असं बोलता येतं Amen. बायबल मधून. माहितीच नसेल मला तर मी काय बोलीन. Amen.
Jesus was a carpenter's son. येशू सुताराचा मुलगा होते. Say, doesn't make matter. काही फरक पडत नाही. You may be a mason's son. तुम्ही कदाचित गवंड्याचा मुलगा असाल. Doesn't matter. काय फरक पडतो? If you expend your energy in the reading of the Bible and praying, you'll be powerful. तुम्ही जर तुमची शक्ती आणि ऊर्जा बायबल वाचनात प्रार्थनेमध्ये घालवली तर तुम्ही सामर्थ्यवान होणारच. Say, तुम्ही कुणाचा मुलगा आहात त्यांनी काही फरक पडत नाही. and Jesus himself was a carpenter. येशू स्वतः सुतार होते. Carpenter means he must have been physically strong. आणि सुतार म्हणजे शरीर यष्टीनं सुद्धा येशू बळकटच असणार. Amen. है ना? You have to cut. कारण wood, कापायला खिळे pick the ठोकायला wood शक्ती and- लागते ना. ते लेंग्या पेंग्यांचं काम आहे का? He must खिळे have been ठोकणं. strong. म्हणजे येशू शरीर यष्टीनं सुद्धा खंबीरच असणार आहेत. So pray in the Holy Ghost. तर पवित्र आत्म्यात प्रार्थना करा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरलेले राहा Be energized आणि ती ऊर्जा ती शक्ती प्राप्त करून घ्या. that you will be able to help others. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना मदत करता येईल. See, unfortunately, many people want to do many things for others, आणि दुर्भाग्याची बाब ही आहे की अनेक लोकांना इतर लोकांसाठी बरंच काही करायची इच्छा but they असते, are so weak पण ते स्वतः इतके अशक्त आणि दुबळे असतात that they cannot help themselves. की त्यांना स्वतःलाच मदत करता येत नाही, तर ते दुसऱ्यांना काय How can मदत they help करणार? others? दुसऱ्यांना काय मदत करणार? Amen. एवढे ते दुर्बळ झालेले असतात. Your intention may be good, आणि तुमचे हेतू चांगले असतील, but the body does not पण support. शरीर साथ देत नाही ना. शरीराने साथ दिली पाहिजे ना. And so many people feel strapped for energy. आणि मग अनेक लोकांचं असं होतं की त्यांना शक्ती कमी पडल्यासारखं वाटतं, अवसान गळणं ज्याला म्हणतात तसं वाटतं, Because they have never fed themselves. कारण त्यांनी स्वतःला काही खाऊ First. घातलेलंच नाहीये. Amen. आमेन. You have to feed yourself with the proper food, physical food, proper spiritual food. तुम्ही स्वतःला योग्य शारीरिक अन्न आणि योग्य आध्यात्मिक अन्न या दोन्हीचा पुरवठा करायचा. That's why I appreciate people who are coming on Saturdays, Sundays, and Mondays. आणि म्हणून मी अशा लोकांचं कौतुक करतो जे शनिवार, रविवार आणि सोमवार तिन्ही दिवशी येतात. You are strong in the spirit. म्हणजे कसं तुम्ही आत्म्यामध्ये एकदम खंबीर होता Amen. Amen. Nobody can fool you. आणि तुम्हाला कोणी असं मूर्खात नाही काढू शकत. Nobody can cheat you. कोणी तुम्हाला फसवू शकत नाही. You know your standing. तुम्हाला माहिती असतं, You know the word of God. देवाचं वचन तुम्हाला माहित असतं, तुझं स्टँडिंग तुला माहित असतं, The devil cannot fool you. आणि सैतान तुला मग मूर्खात काढू शकत नाही. Amen. तुला सैतानाच्या युक्त्या कुयुक्त्या कळायला लागतात. When the devil comes, you say, get out in the name of आणि Jesus. सैतान आला की लगेच तू म्हणतोस मग की येशूच्या नावात निघून जा, Because you know the truth. कारण तुला सत्य कळलेलं असतं. Amen. Amen. So, spiritual food also is necessary, physical food also is तर necessary. आध्यात्मिक भोजन महत्वाचं आहे, शारीरिक भोजन सुद्धा महत्वाचं आहे. Not just food, eating good, healthy food. आणि फक्त अन्न नाही, तर एक आरोग्य आहार, आरोग्याला चांगला आहार गरजेचा आहे. Amen. आहार चांगला पाहिजे आरोग्यासाठी. Some people who were in the world before, they used to smoke and drink. काही लोक पूर्वी जगात असताना सिगरेट ओढायचे, दारूचं व्यसन करायचे. After they came to the Lord, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर their lives have changed. आता त्यांची जीवन बदललेली आहेत. But that is still affecting them. पण तरी त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावरती अजून होतो, Say, because it's a body. कारण ते शरीर आहे ना शेवटी. But you have to pray. पण तुम्ही प्रार्थना करायची, Lord, forgive me. प्रभू मला क्षमा कर, I used to smoke and drink. मी सिगरेट ओढायचो, दारूचं But व्यसन now you करायचो. heal me. आता मात्र तू मला आरोग्य दे, Amen. अशी प्रार्थना करायची देवाला. Drink enough water. आणि पुरेसं पाणी प्यायचं, Get enough amount of sleep. आणि पुरेशी झोप घ्यायची, Amen. Proper exercise. योग्य व्यायाम करायचा, Balancing your relationships नाती संबंध सगळे संतुलित ठेवायचे, with your wife, with your children, with the बायकोशी. church, with the family, with the work. बायकोशी, मुलांशी, परिवाराशी, फॅमिलीशी, हे. चर्च मध्ये, कामावर, सगळीकडे संतुलित नाती पाहिजेत. Amen. आमेन. Some are too much with the family, some are too much with the church. काही खूपच परिवारामध्ये गुंतलेले असतात, काही नुसतेच चर्च मध्ये गुंतलेले असतात. Say, असं नको ना. Amen. संतुलन And साधा. even quality time spent for yourself also. आणि स्वतःसाठी पण जरा चांगल्या दर्जाचा वेळ द्या, की माझा हा मी टाइम आहे, स्वतःसाठीचा असलेला वेळ आहे. Children go out. मुलांनो जरा आता तुम्ही Let me बाहेर जा, spend मला on एकटं myself. सोडा रे, मला एकटं सोडा. Then you can pray. मग एकटं सोडलं की तुम्ही प्रार्थना Read the करू Bible. शकता, बायबल वाचू शकता. Many times it is good. बऱ्याच वेळेला हे चांगलं असतं, Just go out alone. एकट्यानं पडायचं बाहेर. Because when you go with others, you have to walk their steps, their speed, and you have to buy their food, and you have to eat their food. It's better sometimes you walk alone. कधी कधी एकट्याने चालायचं, कारण दुसऱ्यांबरोबर बाहेर पडलो चालायला की त्यांचं सगळं सांभाळायला लागतं, Yes. जपायला लागतं. ते खातील तसं खायचं, ते चालतील त्या वेगाने चालायचं. Say, the children will walk fast, you also. मग मुलं बरोबर बरोबर चालतात, मग तुम्ही पण बरोबर बरोबर. What is the use? So then
you are tired. मग तुम्ही रमता And then they सास eat pizza, मुलगाही you also eat pizza. ते पिझ्झा खातात मग तूही पिझ्झा आम्हाला खातो रात्री असं इथं दुखतं. See? मग छातीत दुखतं Sometimes कधी कधी keep it for yourself. स्वतःसाठी एकटं Because बाळगा. in your lone solitude, कारण तुमच्या त्या एकांतात you can walk your own speed. तुम्ही तुमच्या स्वतःच्या वेगानं चालू शकता ना Isn't it? असं सारखं कुत्री मागे सोडल्यासारखं आपल्याला नाही जमत बाबा And then when you walk on the road, आणि मग जेव्हा तुम्ही रस्त्यावर चाला तुम्हाला वाटतं ये बेंचवर मी बसणार. हो तुम्ही राजा आहे, बसा. चालता चालता कधी असं वाटेल 2 मिनिटं बसावं बसा नाही तर मुलं असलं तर हो, मुलं- उठा काय इथं बसलं चला आता पुढे जायचं. मुलं Oh, सोबत that असली is की not असं a- सगळं करता येत नाही मग मुलांच्या सगळं त्यांच्या धीरानी त्यांच्या वेतानी त्यांच्या कलानी घ्यायला लागतं हा, everything according to हो them. सगळं त्यांच्या कलानी Then you go घ्यावं to the shop. मग आपण दुकानात वगैरे जातो You like blue. Child says लाल घ्या. तुला निळं हा, लाल आवडतं घेतो. मग लेकरू म्हणतं लाल घ्या See? है ना So you do what you want. तर कधी कधी एकटं बाहेर पडायचं तुला जे आवडतं ते तू करायचं हा, इथं झाडाखाली बसले कधी हो. मग एकदम खाली बसू नका. हा समवेअर सिट डाऊन नाहीतर कोणी रिलॅक्स. खाली बसलेले असताना कटोरा समोर ठेवून जाईल तर लोकांची गैरसमजूत व्हायची की बंदा भीक मागणे बेटा आहे See, otherwise you know how they are. कसे लोक असतात तुम्हाला माहिती इथं बसायचं असतं का हो तर बेंचवर बसायचं आता म्हणजे बसायचं पण नाही का सो when you are alone you can sit anywhere. एकटा असताना कसं कुठेही बसले चालतं You can watch the time. हो अजून 10 मिनिट मी बसणार. हो बसा. ए, तुम्हाला काय मी बसीन मला बसायचं होतं नाही नाही मी आता उठणार. उठा. म्हणून कधी कधी एकटं So do what you want. एकटं पडून तुला जे हवं ते कधी कधी करायचं बायकांनी पण कराय कधी कधी And then you go to the shop. आणि मग दुकानात जाता आज मला वाटतं इडली डोसा खाणार. खा. खा नेहमी सगळं लट्टांबर बरोबर घेऊन जायची गरज नाही कधी So कधी you are giving time to yourself also. स्वतःलाही जरा आपण वेळ देतो And ना. there is a time to meditate. आणि मग मनन करायला वेळ See, you can say, Lord, मग तुम्ही म्हणू शकता प्रभू remind me some mistakes in my life. माझ्या जीवनातल्या काही चुका असतील तर मला तू आठवणीत आण Let me change, Lord. मला बदलू दे दे बाप्पा Lord, in this area I didn't do दे proper. बाप्पा या Lord. भागात मी नाही बरोबर केलं See, when the children are there, family is there, you can't even think all those things. सगळं लटांबर बरोबर असलं की डोक्यात विचारच करू शकत नाही कारण ह्यानी खाल्लं का हा जेवला का हा बरा आहे का ह्यांचं झालं का म्हणता म्हणता स्वतःच राहूनच जात स्पेशली बायकांचं Yes? है ना Are you getting something? कळतं ना उद्यापासून बघा गमती आता घरात मी But चालले. don't be so separate that the wives and the husbands are missing you now. पण आता एवढंही वेगळे एकटे होऊ नका की नवरा मुलं सगळे म्हणायला लागतील की माहित नाही अलीकडे असं काय चाललंय म्हणजे नाही नाही असं काय नाही पास्टरने सांगितलं म्हणून असं केलं. असं Finish. नाही करायचं असं नाही करायचं असं नाही करायचं मेरे पे नाही डालने का सगळं संतुलन साधा रे आठवड्यातनं एकदा एकटं Third point. तिसरा मुद्दा Adding energy chargers. ऊर्जेमध्ये भर पाडणाऱ्या गोष्टी We all need energy chargers from time to time. आणि वेळोवेळी आपल्याला आपल्या स्वतःच्या शक्तीत भर घालणाऱ्या गोष्टी गरजेच्या असतात You know, चार्जर Somebody said, कोणीतरी म्हणालं if energy was neither created nor destroyed, शक्ती आणि ऊर्जा जर निर्माण केलेली नसती आणि नाश पण केली नसती I mean, it cannot be created nor can be destroyed. ती You know, निर्माण केली जाऊ शकत नाही ती नाश केली जाऊ शकत नाही why do you need to charge something? तर मग का आपल्याला एखाद्या गोष्टीला चार्जिंगची गरज का पडते You know, science says that energy cannot be created, not विज्ञान destroyed. म्हणतं ना विज्ञान असं म्हणतं की शक्ती निर्माण केली जाऊ शकत नाही See, the energy was not destroyed. ती शक्ती ऊर्जा नाश पावलेली नाही It was turned into some other form. ती आणि दुसऱ्या काही रूपात बदलली Maybe light energy, radio energy, wave लाईट energy. मध्ये this का energy. रेडिओमध्ये वगैरे वगैरे Amen. It was converted to other forms of energy. त्या शक्ती ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या स्वरूपात झालं See, but see, you have to charge it. पण तुम्हाला ती शक्ती ती ऊर्जा चार्ज करावी लागते So as you use your, say, cell phone, जसं तुम्ही तुमचा सेलफोन वापरताना you expend all your battery energy. आणि तुम्ही तुमच्या सेलफोनची सगळी बॅटरी वापरता So you have to recharge it. मग ती वापरली तर आपल्याला तो फोन परत चार्जिंगला ठेवायला लागतो Otherwise, you cannot use it. नाही तर तो फोन आपल्याला वापरता येत नाही ना So also, तसं you need to go to God to receive spiritual energy. तुम्ही देवाकडे जायची गरज आहे आध्यात्मिक शक्ती आणि ऊर्जा मिळवायला Isn't it? है ना People know it. लोकांना माहिती आहे They carry charger with them. लोक स्वतः सोबत चार्जर घेऊन फिरतात कुठेही जाता आमच्या घरी येतात. हो कुठे आमच्या प्लग घरी तुमचं? म्हणजे हा. मस्त अगदी म्हणजे गरजेचं Anybody, झालं anybody coming, carpenter comes, हो म्हणजे अगदी घरात कोणी काम करायला सुतार आलेला असतो तोही चार्जर घेऊनच येतो direct he puts. हो
Say how clever they are. किती हुशार हा And nowadays they don't ask also. आणि अलीकडे तर विचारत पण नाही Direct plug प्लग करून. लावू का म्हणजे डायरेक्ट लावून टाकणार Wherever they find pin, they will put it. जिथं त्यांना प्लग सापडेल तिथे ते प्लग लावून टाकणार Go चार्जिंग to the shop. दुकानात गेलो तिथं लावणार They go to the restaurant. कुठल्या हॉटेलला गेलो कॅन यू पुट माय मला फोन phone ऑन इथं ठेवा चार्जिंग बघा. प्लीज झालं And then they keep on seeing. कोणी घेतं का नाही? आणि मग लांबून नजर ठेवणार कोई चुरा तो नाही रहा असं And we know how to charge it. म्हणजे आपल्याला एवढं बरं समजतं की सेलफोन कसे चार्ज करायचे But they असतात. don't know how to charge their energy. मग स्वतःतली शक्ती आणि ऊर्जा कशी चार्ज करायची ते कसं माहित नाही And they don't believe in the spiritual energy. आणि आध्यात्मिक ऊर्जेवरती त्यांचा विश्वासच नाही जणू You need to know all energy comes from God. एक तर तुम्हाला कळलं पाहिजे सर्व पद्धतीची ऊर्जा आणि शक्ती देवाकडनं येते Say, you talk about the energy coming from the sun. Who made the sun? God. सूर्याकडनं येणारी ऊर्जा आणि शक्ती तुम्ही बोलताय त्या सूर्याला बनवलं कोणी देवानी And the spiritual energy God has specifically given to his children. आणि आध्यात्मिक ऊर्जा शक्ती देवाने खास करून त्याच्या मुलांना दिलेली आहे Amen. आमेन Spiritual energy don't come from your spirit. आणि आध्यात्मिक शक्ती ऊर्जा तुझ्या आत्म्यातनं येत नाही It is coming from the Holy Spirit in your spirit. ती पवित्र आत्म्यातनं तुझ्या आत्म्यात येते And you have to tap that energy from the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्यात तू हात घालून मग ती शक्ती ती ऊर्जा आपल्यात घ्यायची Always remember, you have the Holy Spirit in you. नेहमी लक्षात ठेवायचं तुझ्या हात पवित्र आत्मा आहे The power point is there, you just have to plug it. पॉवर पॉइंट आहे आतमध्ये तू फक्त प्लग करायचा Tap the spiritual energy. आणि आध्यात्मिक ऊर्जा शक्तीत हात घालून ती घ्यायची Because you don't know the power of the spiritual energy. कारण तुम्हाला ना आध्यात्मिक शक्तीतलं सामर्थ्य माहित नाहीये The Spirit of God can energize your mind, your body, your soul, your spirit. देवाचा आत्मा तुमच्या मनाला शरीराला जीवाला आत्म्याला सगळ्याला चार्ज करू शकतो Amen? Amen. If you are very tired, जर तुम्ही खूप जमलेले if you असाल are confused, आणि गोंधळलेले if असाल you feel आणि hopelessness, तुम्हाला एकदम नाराज वाटत असेल you can recharge yourself. तुम्ही स्वतःला परत रिचार्ज करू शकता How, Pastor? कसं Read the Bible. बायबल वाचायला You get बसायचं hope. म्हणजे आशा मिळते You get charged. आणि एकदम चार्जिंग झाल्यासारखं होतं Pray in the name of Jesus. येशूंच्या नावात प्रार्थना सुरू करायची You will be energized. म्हणजे तुम्हाला शक्ती मिळते Pray in the Holy Ghost. अन्य भाषेत प्रार्थना सुरू You shall be करायची recharged. लगेच ऊर्जा मिळते Amen. हे सगळं चार्जिंग आहे See? आध्यात्मिक चार्जिंग Jesus said, येशू म्हणाले, my words, they are spirit and they are life. माझा शब्द आत्मा आणि जीवन आहेत Eh? माझे शब्द आत्मा आणि जीवन आहेत Only the Bible will recharge you. फक्त बायबलच तुम्हाला परत रिचार्ज करू शकतं Reading film, magazine and other secular books, they are not spirit and life. बाकी जगातली पुस्तकं किंवा मासिकं वाचून त्याच्यामध्ये आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळणार नाही Jesus said, येशू बोलले, the spirit gives life, the flesh profits nothing. आत्मा जीवन देतो देहातनं काही लाभ नाही What a powerful statement. काय सामर्थ्यवान विधान आहे हे It is the spirit of God देवाचा आत्मा that gives life to our mortal bodies. आपल्या नाशकारक देहांना जीवन देतो Amen? Amen. And there is energy contained in it. आणि त्याच्यामध्ये ऊर्जा सामावलेली And आहे that energy can fill your thoughts and your mind. आणि ती ऊर्जा ती शक्ती तुमच्या मनांना तुमच्या विचारांना भरून काढू शकते Fill your minds and your thoughts with the word of तर God. तुमचं मन तुमचे विचार सगळं देवाच्या शब्दांनी भरून You काढा will be fresh. म्हणजे तुम्ही एकदम ताजे तवाने टवटवीत व्हाल Fear will vanish, confusion will vanish, जीवनातली भीती निघून जाईल गोंधळ निघून जाईल huh? Anxiety will vanish. चिंता टेन्शन निघून जाईल Amen. आमेन Holy Spirit has that power. पवित्र आत्म्यामध्ये ते सामर्थ्य आहे You know, I want to speak more on the energizing spirit. आणि मला actually. ना त्या ऊर्जा शक्ती देणाऱ्या पवित्र आत्म्यावर जास्त बोलायचंय Maybe I'll speak some other time. बोलीन आणि कधीतरी You know, in the beginning, सुरुवातीला when God created everything, प्रारंभी जेव्हा देवाने सर्व काही निर्माण केलं Bible says बायबल म्हणतं the earth was without form and void, पृथ्वी आकार विरहित होती and darkness was on the face of आणि the earth. निबिड अंधकार पृथ्वीवरती फिरत होता The Spirit of God was moving. देवाचा आत्मा तेव्हा फिरायला लागला That is the energy of God. ती देवाची ऊर्जा शक्ती आहे And He lightened up the whole earth. आणि देवाच्या आत्म्याने संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करून That सोडली. darkness left. अंधार मग निघून गेला The whole earth was flooded with light. संपूर्ण पृथ्वी जणू प्रकाशाचा पूर आला That is the energy, power of God. तेवढी शक्ती तेवढी ऊर्जा देवातनं येते And that same power will energize you tonight. आणि ती शक्ती आज रात्री तुमच्यात पण शक्ती घालेल Amen. आमेन Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय That's why when God breathed in the nostrils of Adam and Eve, it was the energizing spirit. आणि म्हणून देवाने जेव्हा आदाम हवेच्या नागपुड्यांमध्ये जीवनाचा श्वास फुंकला
तो ऊर्जा शक्ती देणारा श्वास होता Bible says man became a living soul. आणि बायबल म्हणतं की मनुष्य जीवधारी प्राणी झाला But the Holy Spirit did something else. पण पवित्र आत्म्याने अजून काहीतरी केलं And Paul puts it this way. आणि पॉलने ते अशा रीतीनं सांगितलं In 1 Corinthians 15:45. 1 करिंथ 15 अध्याय 45 मध्ये The first man, Adam, was made a living soul. The last Adam was made a quickening spirit. 1 करिंथ 15 अध्याय त्यातलं 45 वचन त्याप्रमाणे लिहिले पहिला माणूस आदाम हा जिवंत जीव झाला शेवटला आदाम हा जीवन देणारा आत्मा झाला Bible says in Psalm 119, स्तोत्र संहिता 119 25. 119 त्यातलं 25 वचन स्तोत्र संहिता David knew दाविदाला ठाऊक the होतं clue of getting energy. की आपल्याला शक्ती आणि ऊर्जा कुठून मिळू शकते त्याचा क्लू दाविदाला ठाऊक होता My soul cleaves unto the dust. Quicken me according to thy word. स्तोत्र संहिता 119 आणि त्यातलं 25 वचन दावीद म्हणतो माझा जीव धुईस चिकटून राहतो तू आपल्या वचनाप्रमाणे मला सजीव कर Praise God. देवाला धन्यवाद When we were in the world, we had no energizing power. आपण जगामध्ये असताना आपल्याला ऊर्जा शक्ती देणारी शक्तीच आपल्यात नव्हती But after we became believers, पण आपण बिलीवर झाल्यावर we got that power. आपल्यामध्ये ते सामर्थ्य आता आलंय Amen. आमेन And so today it is energizing us every day. तर आज आपल्याला रोज त्यातनं शक्ती मिळते ऊर्जा मिळते In the world, you find many of the energizing powers. आणि जगामध्ये आपल्याला शक्ती देणाऱ्या बऱ्याच गोष्टी अशा मिळतात सापडतात But for us, पण आपलं म्हटलं reading the Bible, praying will energize तर us. बायबल वाचलं आणि प्रार्थना केली तर आपल्याला लगेच ऊर्जा शक्ती मिळते And apart from this also, आणि ह्याच्याही व्यतिरिक्त there are some ways काही मार्ग असे आहेत you can energize yourself. ज्या मार्गाने तुम्ही स्वतःला ऊर्जा शक्ती देऊ शकता First is पहिला love at times what you love to do, or do at times what you love to do the most. पहिला मार्ग त्यातला असा की तुला जे करायला फार जास्त आवडतं ते कर कधी कधी Sometimes. कधी कधी Yes. स्वतःला चार्ज करायच्या रीती सांगतो मी Yes. त्यातली एक रीत आहे कधी कधी तुला जी गोष्ट करायला फार आवडतं ती गोष्ट तू कर Yes. म्हणजे तू चार्ज होशील Yes. For some people, it may be to take a walk. काही लोकांना कदाचित चालावं असं वाटेल Some people, maybe women, who would like to talk to their parents. काही बायकांना phone. कदाचित माहेरी फोन करून आई वडिलांशी बोलावं असं वाटेल That energizes them. त्यातनं त्यांना एक ऊर्जा शक्ती मिळते मी आईशी बोलले आज. असं म्हणजे संसार एकदम व्यवस्थित Men, it will be different. पुरुषांचं वेगळं असतं Maybe he would like to clean his bike. पुरुषांना कदाचित आज मी माझी गाडी धुतो And that is joy for him. त्यांच्यासाठी तो आनंद असतो Do it. करा धुवा. Because it energizes them. त्यातनं त्यांना शक्ती ऊर्जा मिळते For some other friends, काही इतर for मित्रांना some other people, काही लोकांना meeting friends. मित्रांना भेटणं त्यातनं ऊर्जा मिळते Meet them. भेटा Whatever you like to do, कधी sometimes कधी do it. तुला जे करायला आवडतं ते तू कर Not what others love to do. आणि सारखंच आपलं दुसऱ्यांना जे करायला आवडतं ते नव्हे तर कधी कधी तुला जे आवडतं ते कर म्हणजे तू चार्ज होशील Some women like to knit. काही बायकांना विणायला आवडतं मला खूप आवडतं खूप आज खुश झालं मी एक स्वेटर स्वेटर विणून टाकला आनंदामध्ये दे लव्ह इट आवडतं काही बायकांना विणायला सो each one has got his own interest. तर प्रत्येकाची आपली स्वतःची एक वेगळी आवड असते ना Whatever it is for you, तर जी काही तुमची आवड असेल focusing on energy charges can do wonders for your energy. तर कशातनं आपल्याला ऊर्जा आणि शक्ती मिळती आहे किंवा मिळत आहे त्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपल्याला ती शक्ती मिळते Amen. आमेन Because some people they always like to run. काही लोकांना नेहमी धावायला आवडतं Amen. Running faster than the marathon runners. म्हणजे अगदी मॅरेथॉन शर्यतीमध्ये जे धावणारे धावपटू असतात त्यांच्यापेक्षाही जास्त स्पीडनी धावतात They like to live in a rush. त्यांना असं घाईघाईनी जगायला आवडतं They love fast-paced life. आणि सगळं घाईघाईच जीवन त्यांना आवडतं Whether it achieves them any result or मग not. त्या घाईघाईच्या जीवनातनं त्यांना काही लाभ होतो मिळतं नाही ते त्यांना महत्वाचं वाटत नाही They like the thrill to run. त्यांना तो थ्रिल वाटतो की नाही घाईघाईनी सगळं धावत 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 करायचं Amen. आमेन Say, and so you do it. करा Sometimes, not always. कधी कधी सारखं नाही That is one way also to recharge your ही एक रीत battery. आहे स्वतःला चार्ज करायची Taking time for yourself to replenish that lost की आज energy. जरा स्वतःसाठी वेळ थोडासा काढला आणि मग ती गेलेली ऊर्जा परत आली Because it will make you more productive त्यातनं मग तुम्ही जास्त उत्पादनशील होता than burning in fumes. म्हणजे उगीच आपलं अग्निज्वालांमध्ये जळायच्या ऐवजी ह्यातनं उत्पादनशीलता तरी वाढते Sometimes take a short vacation. कधी कधी छोटी सुट्टी घ्यायची Amen. आमेन
Vacation doesn't mean going to London. आणि सुट्टी Vacation म्हणजे anywhere. लंडनलाच जायचं असं काही नसतं. You can go to Lonavala. लोणावळा पण चालतंय की. You can go to Dinosaur Park. हो, इथे आहे मागे. मागे चर्च तेही मागेच आहे. अगदी लंडनला घातलं पाहिजे असं वराड निघालं लंडनला वगैरे नको. I mean, short vacation. छोटी सुट्टी, Say, sometimes you can just sleep off. कधी कधी झोपायचं. Amen. आज ताणून द्यायचं ठरवलंय त्या ताणून. Sometimes have a break from the electronic devices. कधी कधी या सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणजे आपले फोन म्हणा, टॅबलेट्स म्हणा, आयपॅड्स म्हणा, कम्प्युटर्स, ह्या सगळ्यातनं थोडंसं लांब जायचं. Go for a walk. चालून यायचं, थोडं फिरून यायचं. You know, many times Christians always feel guilty doing these things. कधी बऱ्याच वेळेला ना ख्रिश्चन लोकांना हे सगळं कळण्यात असं दोषी वाटतं. नको नको का नको, Say, yeah, you feel guilty. गिल्टी वाटतं उगीच. नको Oh, I've नको, wasted my time. मी माझी वेळ वाया घालवली. Say, it's not that. असं नाहीये. You are staying in your body. तू तुझ्या शरीरात राहते, ते शरीर सांभाळायला तर So हवं का don't नाही? feel guilty taking time for yourself. तसं दोषी स्वतःला मानू नका. जर स्वतःसाठी काही वेळ थोडासा काढून काही स्वतःला आवडत आहे असं केलं तर त्या स्वतःला गिल्टी आणि दोषी वाटून घ्यायची काही गरज नाही. Because this is another way the devil tempts Christians. कारण की ही अजून एक रीत आहे की जिथं सैतान लोकांना, ख्रिश्चन लोकांना मोह टाकतो. Especially the pastors and the elders of आणि the खास church. करून पास्टर्स म्हणा, चर्चचे वडील म्हणा, एल्डर्स म्हणा, त्यांना की नाही नाही असं स्वतःसाठी नाही करायचं, काही ते चुकीचं आहे. Say, he makes us always feel guilty. आणि नेहमी मग आम्हाला त्यामध्ये तो असं दोषी भावना देतो If we take a break, he makes us feel guilty. की सुट्टी घेतली तर म्हणजे तुम्ही चुकीचं केलं. If one day we sleep late, get up late, he makes us feel एके guilty. दिवशी उशिरा उठलो म्हणजे चूक केली असं. Because we don't want the world to know that we got up late, कारण की आमची इच्छा नाही जगाला कळावं आज आम्ही उशिरा उठलो, isn't it? हे की नाही. And so out of fear we get up. मग भीतीपायी पहाटेच उठायचं. Out of fear we don't go for मग vacation. भीतीपायी सुट्टी घ्यायचीच नाही. Say, that guilt always tries to kill us. ती दोषी भावना नेहमी आपल्याला ठार मारायला येते. We want to buy clothes, we don't. कपडे घ्यायला कधी कधी कपडे विकत घ्यावेत स्वतःसाठी असं वाटतं, तेही करत नाही. नको बाबा. नको बाबा. असं का? आपण Christian आहे. ख्रिश्चन आहे म्हणजे का कपडे विकत नाही घ्यायचे का स्वतःसाठी? तुम्ही काय लोकांच्या दान धर्मांवरती काय करताय काय तुम्ही? Ah, people do that. लोक असं करतात मात्र. स्वतःसाठी कधी कधी कपडे विकत घ्यावेसे वाटले तर घ्या. चालतं. Some of the women don't wear any earring or काही bangles or बागा nothing. काही दागिने घालत नाहीत. नाही. अंगावर एक दागिना नाही, ना कानात, ना हातात, ना गळ्यात. Because God loves us that way. कारण देवाचं आपल्यावरती तसंच प्रेम आहे बाबा. He says not to wear gold. आणि सोनं वगैरे काय नाही घालायचं, दागिने काय नाही घालायचे. हो का? And then they live all their life in sorrow. आणि आयुष्यभर दुःखी जगायचं. What is the use? At least you can wear gold and preach the gospel. काय फायदा? सोनं चांदी दागिना घालून शुभवर्तमान गाजवा, ते चालतंय. Amen. हा, असं उदास जगून काय फायदा? And then they condemn themselves. मग स्वतःला दोष देत द्यायचा, दोष देत राहायचा, दंडाज्ञा देत राहायचं स्वतःला. Some of the times you don't need to do what the world wants you to do. कधी कधी ना जगाला तुझ्याकडनं जे करून हवंय ते तू नको करूस. Because you should know you are also human being. कारण तुला कळलं पाहिजे ना, तू पण एक मानव आहेस रे. You also feel tired. आणि तू पण कधी कधी दमू शकते. सुपर वुमन आहे का You तू? also have weakness. कधी कधी तुझ्यात पण अशक्तपणा एखादा येऊ शकतो. You too have some things you would love to do. आणि काही गोष्टी तुला पण करायला आवडू शकतात कधी So कधी. take your time to recharge and come back stronger. तर घे स्वतःची वेळ आणि स्वतःला चार्ज करून परत सामर्थ्यवान रीतीने ये. And work for God more powerfully. आणि देवाचं काम मग अजून सामर्थ्याने कर. Last point. शेवटचा मुद्दा. Give me some time, okay? Today I will finish the message. थोडस वेळ घेतो आज, मी संपवून टाकतो विषय. Focus on what is meaningful and take action today. अर्थपूर्ण गोष्टींवरती तुम्ही लक्ष द्या आणि त्या गोष्टींवरती तुम्ही आज कृती करा. Amen. Focus on what is meaningful and त्या take गोष्टींना action अर्थ today. आहे, त्या गोष्टींवर एक तर लक्ष पहिलं केंद्रित करा आणि त्यावर आजच कृती करा. We all have a list of things to do आपल्याकडे सगळ्यांकडेच करायच्या गोष्टींची यादी असते for the to-do whole list. day की आज दिवसभर मी काय करायचंय at varying levels of energy cost. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची किती ऊर्जा शक्ती लागणार आहे. Some are important, काही गोष्टी त्यात महत्वाच्या असतात though they may not be pleasant. आणि जरी त्या सौख्यमय नसतात पण महत्वाच्या असतात, You have to do it. कराव्या लागतात. Whether you like cooking or not, women, you have to cook. बायकांना स्वयंपाक करायला आवडो किंवा न आवडो, स्वयंपाक करावा लागतो. कारण सगळ्यांनाच लागतं, Amen. सगळ्यांसकट स्वतःलाही लागतं. Others are not important, but they are pleasant. आणि बाकीचं महत्वाचं नसतं कधी कधी, पण ते सौख्यमय असतं. Amen. And there are still others that are urgent and significant. आणि इतर काही गोष्टी अशा असतात की ज्या तात्कालिक करायला हव्या असतात. And it all depends on your motivation. आणि सगळं तुझ्या हेतूंवर आहे.
what you love to do. तुला काय करायला आवडतं? Amen. See, what you love to do, you don't require much energy to do. कसं असतं, तुला जे काही करायला आवडेल ना, ते करायला तुला फारशी शक्ती पण लागणार नाही. Are you getting me? कारण तुला ते करायला आवडतं, तर ते करायला जास्ती शक्ती पण लागत नाही. Some of the women who cannot cook, for them it's lots of use of energy. काही बायकांना समजा स्वयंपाक येत नसेल आणि त्यांनी स्वयंपाक करायचं जर ठरवलं आणि स्वयंपाकघरात गेल्या तर त्यांची खूप ऊर्जा शक्ती तिथं वापरली जाते And so they don't need extra energy आणि मग त्यांना जास्तीच्या ऊर्जेची गरज नाही. because they love to do. काहींना स्वयंपाक करायला आवडतो त्या करतात, Amen. Some who don't love to do, पण ज्यांना स्वयंपाक करायला आवडत नाही they have to pray, Lord, give me more energy to cook. त्यांना प्रार्थना करायला लागते की देवबापा जास्तीची शक्ती दे बाबा आता स्वयंपाक करायला. Are you getting me? कळतं ना. आणि काहींना स्वयंपाक करायला आवडतं तर त्यांना ते सोपं जातं, शक्ती पण फारशी लागत नाही. Amen. And so there are other things that don't love to do. तर काही गोष्टी असतात ज्या काही लोकांना करायला आवडत नाहीत, You have to do करायच्या, because that is the bread and butter. कारण की ते ब्रेड बटर आहे. As I told you, you have to go to work, you have to go to work. जसं नोकरी व्यवसाय करायचा म्हणजे करायचा. So everybody is different. हे सगळे वेगळे असतात. For some women, for cooking, they don't need additional energy काही बायकांना स्वयंपाक करायला जास्तीच्या ऊर्जेची गरज नसते, because they कारण love to do it. त्यांना आवडतं स्वयंपाक करणं. In the other place, आणि तर the woman may not love to cook. काही बायकांना समजा स्वयंपाक करायला नाही आवडत, It's hard. त्यांना अवघड जातं, They have to pray, त्यांना प्रार्थना करावी लागते. Lord, give me energy. दे to बाप्पा cook. मला जास्तीची शक्ती दे आज. For anything which you have to do and you need energy, pray to God, He will give you extra म्हणजे energy. कसं, एखादी गोष्ट तुला करायला आवडत नाहीये पण ती करायची आहेच आहे, तर ती करायला तू देवाकडनं शक्ती माग. Amen. Amen. Some things may not be pleasant, but do it. काही गोष्टी सौख्यमय नसणार आहेत पण तरीही करायच्या. Take the help of God. देवाची मदत घ्यायची, कारण त्या करायच्याच असतात, करायलाच लागतात. You have to go to work. कामाला जायलाच लागतं. But I've not seen anybody jumping and dancing in the morning, I am going to work. सकाळी सकाळी मी कोणाला उड्या मारताना आणि अगदी आनंदाने नाचताना बघत नाही. ऑफिसला जाताना ऑफिसची बॅग घेऊन मी कामाला चाललो No. नाही. See? Unless you want to escape your wife. हा, बायकोपासून सुटका हवी असेल तर कदाचित तो आनंद वेगळाच असेल, माहित नाही, ज्याचं त्याला. But what I'm saying is, मी काय म्हणतो, you need energy there. शक्ती लागते ना. That's why early morning pray. मग पाटे पाटे प्रार्थना करा. सकाळी For the matter you need energy, pray. ज्या गोष्टींसाठी तुला शक्ती लागते ना, तुझ्या यादीत जे जे आहे त्या यादीमध्ये तुला माहिती आहे की काय करणं मला सोपं आहे आणि काय करायला मला शक्ती जास्तीची लागणार आहे, सकाळीच प्रार्थना करून टाकायची. Some of the things can wait. आणि काही गोष्टी थांबू शकतात. Amen. हा? Like some of the mails can wait. काही मेल थांबू शकतात, Matlab, emails or whatever you are काही reading. पत्रव्यवहार म्हणा, ईमेल म्हणा, Or थांबू phone शकताय. calls. काही फोन कॉल म्हणा, व्हॉट्सअपच्या चॅट्स म्हणा, Some of the calls can wait. आणि काही फोन कॉल्स म्हणा थांबू शकतात ना. अगदी लागलं Some की लगेच people, उचलायचं. some people, phone rings. Ha. It may be of a beggar also. He will pick it up. काही लोकांचे फोन वाजले, हातात असेल ते सोडून त्या फोनकडे धावणार. They आणि will not हातात even bother what is their important अगदी thing they are काही doing. परवा करणार नाहीत की आपण काय करत होतो आणि आपण असे धावत निघालो त्या फोनकडे. Every phone they think it is coming from God or the हा. president. प्रत्येक फोन कॉल त्यांना असं वाटतं देवानीच केलाय, नाही तर पंतप्रधानांनी बहुतेक मला केलाय. असं करत हातात असेल ते पाडून धाडून तो फोन घ्यायला जाणार. It is addiction. व्यसन लागलंय त्यांना. In fact, if it doesn't ring, they will seek why it is फोन ringing. नाही वाजला तर त्यांना त्रास होतो. हे फोन क्यों नाही बज रहा, हे फोन क्यों नहीं बज रहा. व्यसन, सवय नाही, व्यसन. Some things can be left pending अरे काही गोष्टी पेंडिंग ठेव, काय नाही होत. because that phone will be. आपको कुछ लोन अमाउंट चाहिए क्या? You know how they are. बस. हम आपको लोन देंगे 5 लाख. असं. इथं आपल्याकडे 1 लाख नाही हो तर ना. 5 लाख देणार आहे. कसं काय म्हणजे, तर कसं आपण फोडणी घालताना फोन येतो आणि आपल्याला पण बोलायची एवढी तीव्र इच्छा होते, आपण फोन उचलतो, फोडणी जळते पण समोरचा थांबत नाही. कशाला उचलायची मध्ये फोन. Some things are important. Do it. काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या करायच्या. See? So you need energy for some of the things which is hard. तर ज्या गोष्टी तुम्हाला करायला अवघड जातात त्या करायला तुम्हाला जास्तीची शक्ती लागणार. Some of the challenges that you are facing, you need extra energy. काही आव्हानांना तुम्हाला तोंड द्यावं लागलं तर त्यात पण तुम्हाला जास्ती शक्ती लागणार. There are some urgent little works you cannot avoid, काही अर्जंट कामं असतात ती आपण टाळू नाही शकत, and you have to do it. ती करायची, करायलाच लागतात, ती अर्जंट आहेत. Secondly, पुढे what is suffice for the day, do it. दिवसासाठी जे आहे ते करा. Many of you are draining your energy because you are worried about tomorrow. तुमच्यातले अनेक जण आपली शक्ती अशीच गाळून टाकतात कारण की
तुम्ही उद्याच्या दिवसाची फार चिंता करताय. Suffice is the energy for today. दिवसाला दिवसाची शक्ती पुरेशी असते. Don't worry about tomorrow. उद्याचं टेन्शन घेऊन बसू नका. When tomorrow comes, God will be there to help you. उद्याचा दिवस उगवला की देव आहे आपल्याला मदत करायला उद्या. Why will God want to give you strength today for tomorrow? आज कशाला देवाने तुला उद्यासाठी शक्ती द्यावी? Say, उद्याचं उद्या देव देईल, isn't it? है की नाही? Because God doesn't want to drain you today for tomorrow. कारण देवाची इच्छा नाहीये की उद्याच्या दिवसासाठी आजच तुझी सगळी शक्ती That's संपावी. why your focus is very important. म्हणून हे जे लक्ष असतं ना आपलं ते फार महत्वाचं आहे. Don't over focus on one thing. एकाच गोष्टीवरती जास्त लक्ष लावून सुद्धा बसू नका. Many times when you focus on just one thing, you avoid many other things also. बऱ्याच वेळेला एकाच गोष्टीवरती जास्त लक्ष लावून बसलो की अनेक इतर गोष्टी राहून जातात. Say, तसंही नकोय. I want to do this, I want to do हेच this, करायचं, हेच and you करायचं, don't हेच do करायचं. anything else. आणि हेच करायचं करायचं करता करता बाकी काहीच करत नाही आपण. At a certain amount of time, if you feel this one thing is taking too much of my time and too much of my energy, just leave it at the feet of God, start doing with other things which are also important. काही विशिष्ट वेळेला जर असं वाटलं की ही एखादी गोष्ट माझा फार वेळ घेत आहे तर लगेच ती तिथंच सोडायची आणि बाकीचं करायला लागायचं आणि ती गोष्ट देवाच्या हातात सोडून द्यायची. Amen? Amen. Like some people think, I have taken up this job, I will do it whether die or live. काही लोकांना असं वाटतं नाही मी माझ्या हातात हे काम करायचं घेतलेलं आहे आता कर नाही तर मर मी करूनच राहणार. And so they miss out on God, मग देवावरती राहून जातं त्यांचं सगळं miss many opportunities. आणि बरीच संधी आलेली त्यांच्याकडनं राहून जाते. Last point. शेवटचा मुद्दा, Celebrate and acknowledge. आनंदोत्सव करा, कबूल करा. See, many people may be using their energy for the right thing, अनेक लोक त्यांची शक्ती योग्य गोष्टींसाठी वापरत असतील, focusing on the right things, योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रितही करत असतील, doing it with the strength of God, देवाच्या शक्तीनेही करत असतील, but पण they forget to celebrate. ते त्यात आनंदोत्सव करायला विसरतात. See, you have to celebrate what you have achieved through the energy of God. देवाच्या शक्तीद्वारे तुझे साध्य केलंयस त्याचा आनंदोत्सव पण घे. Are you getting me? कळतंय का? They don't get energy because they have not celebrated the Lord who provided you energy to complete a certain task. त्यांना शक्ती ऊर्जा मिळत नाही का? कारण की ज्या देवाने तुम्हाला ती गोष्ट साध्य करायला शक्ती दिलेली असते त्यावर तुम्ही आनंद करत नाही. Certain things you couldn't do. काही गोष्टी तुम्हाला करता आल्या नाही. You prayed, तुम्ही प्रार्थना केली, God gave you energy, देवाने शक्ती दिली you got victory, आणि तुम्हाला विजय मिळाला, but you don't celebrate it. पण तुम्ही आनंदोत्सव करत नाहीये. You go to the next now, मग पुढच्या गोष्टीकडे असेच तुम्ही निघून जाता. and there you do it. मग करता, You get victory. मग विजय मिळतो, Third, you got. मग तिसरं. There will be many things to cover up. तसं तर कव्हर अपला अनेक गोष्टी असतात. When will you sit down and celebrate God and thank Him for the energy that He gave मग you? खाली बसून देवाचा आनंदोत्सव कधी करणार आहेस की धन्यवाद देव बाप्पा तू मला शक्ती दिली म्हणून मी करू शकलो हे सगळं. So you need to sit down to enjoy the fruits. तर खाली बसून जरा मिळालेल्या फळांचा आनंदही घ्यायला शिका. Amen. आमेन. Thanksgiving service you gave. आभार प्रदर्शनाची सभा तुम्ही दिली. Call friends and celebrate that day. किंवा द्या त्या दिवशी मग तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे बोलवा Say, I was not able to do it, आणि म्हणा मला हे करता आलं नाही, but God provided me energy. मला हे करता येत नव्हतं पण देवाने मला शक्ती दिली म्हणून मी करू शकलो. Like some say, जसं काही म्हणतात we were all stricken with COVID. आम्हाला सगळ्यांना कोविड झाला, Jesus brought us out of it. येशूंनी आम्हाला त्यातनं बाहेर काढलं. Let us celebrate. चला आपण आनंदोत्सव करूया, आभार प्रदर्शन करूया. It's like someone who planted a fruit tree, हे असं ना की एखाद्यानं फळाचं झाड लावलं, watered it, त्याला पाणी घातलं, took care of it, त्याला सांभाळलं, nurtured it, जोपासलं and when it bore fruit, आणि जेव्हा त्याला फळ आलं he didn't sit down under its shade त्यावेळेला त्याच्या सावलीखाली तो बसला नाही to partake of the fruit, ते फळ खायला. but he went ahead and started planting another tree. तो And पुढे जाऊन आणि दुसरं झाड लावायला लागला. असं what a waste of energy. पण वाया गेली ना ती शक्ती. मग त्याला आलेल्या फळाचा तू आनंद तर घे. So enjoy the fruit of your labor. तर तुझ्या कष्टाच्या फळाचा आनंद घे. Celebrate the fruit of your labor. तुझ्या कष्टाच्या फळाचा आनंदोत्सव कर. Don't miss on the gratitude. साजरं कर. देवाचे ऋण मानायला विसरू नको. Say, when you sit down, खाली now बसला. some people say, काही लोक म्हणतात नाही नाही, enjoy कशाला करायचं. असं कसं. But if you sit down to celebrate, पण खाली बसून जर तू देवाचा आभार प्रदर्शन आनंदोत्सव सगळा करतोय you will remember to thank the Lord for energizing you. तर तुला ही पण आठवण येणार आहे की मला प्रभूचे आभार मानायचे, देवानी शक्ती दिली म्हणून मी हे करू शकतो. Celebration is always a time where God reminds you that you need to be grateful. for Him. आनंदोत्सव म्हणजे नेहमी अशी वेळ असते जिथे देव तुम्हाला आठवण करून देत असतो की तू माझे आभार मान.
Amen. Amen. Sometimes you need to just celebrate for all the wonderful victories, wonderful things He has done in your life. कधी कधी फक्त देवाने तुझ्या जीवनात ज्या सुंदर अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी देवाचे आभार मानत बस आनंदोत्सव Say, करत. harvest time is not just reaping time, हंगामाचा काळ म्हणजे फक्त कापायचा काळ but नाही, joyful reaping time. आनंदाने कापलं पाहिजे, Say, कपाळाला आठ्या मारून नाही. you need to rejoice before the Lord. आनंद प्रभू समोर करायचा की तुझ्यामुळे आज मी हे कापू शकतोय. Praise the Lord. देवाला How many धन्यवाद. are understanding what I said? किती लोकांना कळत आहे मी काय म्हणतोय? Praise God. देवाला धन्यवाद. Let us all look to the Lord now. सर्वांनी मिळून आता आपण प्रभूकडे बघूया. I told you how to be energized. मी तुम्हाला सांगितलं शक्ती कशी मिळवायची. So you start now activating this energy power in your life. तर तुम्ही आता ही शक्ती आपल्या जीवनामध्ये कशी कार्यरत करायची ते पहा. You will always be excited. नेहमी तुम्ही आनंदी राहाल, You will always be joyful, खुश राहाल, full of life. जीवनाने ओतप्रोत राहाल. No matter what things happen around you, आणि काही जरी तुमच्या अवतीभोवती झालं it doesn't touch you. तरी तुम्हाला स्पर्श होणार नाही. Energy is the utmost important thing for you. शक्ती आणि ऊर्जा तुमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट You will आहे. sail through. म्हणजे मग तुम्ही अगदी म्हणजे तुमचा प्रवास सुखाचा होईल. Do you know when an eagle flies, तुम्हाला माहितीये जेव्हा एखादा गरुड उडतो it is not bothered about a hill or a water. त्याला काही पर्वा नसते की पाणी आहे का डोंगर आहे टेकडी आहे काय आहे. Only those who walk think on all these things. जे चालतात ना तेच या गोष्टींचा विचार करतात की पुढे पाणी आहे डोंगर आहे टेकडी आहे का काय आहे. The birds don't even value it. आकाशातले पक्षी या गोष्टींना किंमत सुद्धा देत नाहीत. And God said in Isaiah 40, आणि देव म्हटलेल्या यशा 40 मध्ये I will give you the wings to fly. मी तुला गरुडासारखे पंख देईन I'll उडायला. give you wings to fly. मी तुला पंख देईन You will उडायला. not be tired. तू दमणार नाहीस, You will not be tired. तू थकणार नाहीस. Amen. आमेन. You will not age quickly. आणि तू पटकन वयस्कर होणार नाहीस. Some people are aging before their time. काही लोक आपल्या वेळे अगोदर वृद्ध होत आहेत. We म्हातारे all होत आहेत. have troubles. सगळ्यांना त्रास असतात. It depends on how much you are energized. पण शक्ती ऊर्जा तुमच्यात किती आहे यावर सगळं अवलंबून आहे. Trust in God. देवावर विश्वास ठेवा, Depend on God. देवावर अवलंबून राहा Let Him take care. आणि देवाला सांभाळू दे सगळं. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you and praise you for this time. तुझे मी आभार मानतो, स्तुती करतो या वेळेसाठी. Lord, दे बापा, my people have learned माझ्या लोकांनी आज हा धडा शिकून घेतला. how to face challenges in life. जीवनात येणाऱ्या आव्हानांना कसं तोंड द्यायचं. That only through the energizing power of the Holy Spirit की पवित्र आत्म्याच्या ऊर्जा शक्ती देणाऱ्या सामर्थ्यानेच we can face this world आम्ही या जगाला तोंड देऊ शकतो. positively and boldly and with confidence. सकारात्मक रीतीने धाडसाने आणि विश्वासाने. So now I pray, आता मी प्रार्थना as करतो, the first installment, fill them with the Holy Spirit. पहिला हप्ता म्हणून दे बाप्पा, तुझ्या पवित्र आत्म्याने त्यांना भर. Fill them with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने त्यांना भर. Come on, speak in tongues. चला सर्वांनी अन्य भाषेत Speak in बोला. tongues. अन्य भाषेत Be बोला. filled with the Holy आणि Spirit. पवित्र आत्म्याने भरून जा. Be charged with the power of God. चार्ज होऊन जा देवाच्या सामर्थ्याने. Be charged with the power of God. देवाच्या सामर्थ्याने चार्ज होऊन जा. Iramantala raba karaba shakara bara mantala raba. Rimantala raba karaba shakara bara mantala raba kura bara bara bara. Rimantalo raba karaba shikiri rimtila bakara bakara. Iramantalo raba kura ba shakara bara mantala raba kara bara bara bara. Iramantala raba shikiri vira bara mantalo rabo. Ramonto karaba shakiri rimanta raba kala raba karaba. The Spirit of the Lord says, देवाचा आत्मा म्हणतो, many of you have stopped speaking in tongues. तुमच्यातल्या अनेकांनी अन्य भाषेत बोलणंच बंद केलंय. That's why you are not energized. आणि म्हणून तुम्हाला ऊर्जा शक्ती मिळत नाही. The Lord is challenging you. प्रभू तुम्हाला आव्हान टाकत आहे. Start praying in tongues from today, अन्य भाषेमध्ये आजपासून बोलायला and लागा. you shall be charged. आणि तुम्ही चार्ज व्हाल You shall be full of power. आणि सामर्थ्याने भरून जाल. God wants you to be full of power. देवाची इच्छा आहे तुम्ही सामर्थ्याने भरून जावं. Go on speaking in tongues. बोला, अन्य भाषेत बोलत राहा. The devil is afraid. सैतान घाबरतो The मग. devil is afraid सैतान घाबरलाय because he knows कारण त्याला कळलंय you will be victorious from now on. आतापासून पुढे तुम्ही विजयी होणार आहात. Victorious. विजयी. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. रबा खराबा. Every day sing songs. दररोज प्रभूची गाणी गा. Every day sing songs of Jesus. दररोज येशूंची गाणी गा.
Are you going to sing songs every day? रोज प्रभूची गाणी गाल का? Every day worship. रोज आराधना करा. If you feel like dancing before the Lord, dance. प्रभू समोर नाचावं असं वाटलं तर नाचा. Be joyful. आनंदी राहा. Rejoice in the Lord always. प्रभूमध्ये आनंद करा नेहमी. Praise God. देवाला धन्यवाद. Are you energized? मग आता तुम्हाला शक्ती मिळाली का? Please be seated. कृपया खाली बसा.